माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठिया. पुढे संतोष, जिल्हा मराठी भाषा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ. मी आपले सहर्ष स्वागत करतो. आपण दरवर्षी शासनाच्या आदेशान्वये दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करत असतो. त्या निमित्ताने व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर माननीय श्री अमोल येडगे, जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निर्देशान्वये आपण 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान रोज दुपारी 1 ते 2 वाजता विविध मराठी भाषेवरील तज्ञ व लेखक मंडळींची व्याख्यानमाला वेबिनारद्वारे आयोजित केलेली आहे. आज या व्याख्यानमालेचा 6वा दिवस. या व्याख्यानमालेत 6वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या समवेत आहेत प्राचार्य प्राध्यापक पद्माकर मलकापुरे, आणि आजचा विषय आहे यवतमाळ जिल्ह्याची संत परंपरा. प्राध्यापक मलकापुरे सर यांचं कार्य खूप मोठं आहे. प्राध्यापक मलकापुरे सरांनी एमए मध्ये राज्यशास्त्रामध्ये एमए केलेला आहे. तसेच त्यांनी पत्रकारितेमध्ये पदवी संपादन केली आहे. त्याबद्दल त्यांना अमरावती विद्यापीठातून मेरिटमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे व स्वर्गीय जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकांचे ते प्रथम मानकरी आहेत. दैनिक लोकमत, दैनिक जनवाद तथा दैनिक देशोन्नतीमध्ये वार्ताहर तसेच उपसंपादक म्हणून त्यांनी जवळजवळ 35 वर्ष पत्रकारितेमध्ये काम केलेले आहे. हिवाळी विधिमंडळाचे त्यांनी विधिमंडळात ही त्यांनी पत्रकारिता केलेली आहे. तसेच टीव्ही आणि राज्य नाट्य स्पर्धेसाठी त्यांनी नाट्यलेखन केलेलं आहे. आकाशवाणीवर सातत्याने त्यांनी रूपलेखन केलेले आहे. सध्या 16 भागाची आकाशवाणीवर चालू असलेली तेथे कर माझे जुळती ही स्वातंत्र्य संग्राम मालिका जी सुरू आहे त्या मालिकेचे पूर्ण लेखनही त्यांनी केलेले आहे. साहित्य संमेलनाच्या अर्थ नियोजन समितीचे ते प्रमुख म्हणून यशस्वी कार्य केलेले आहे. तसेच त्यांनी स्मरणिका संपादक मंडळातही ते सदस्य आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र यवतमाळ अंतर्गत अमोलकचंद कॉलेजमध्ये 5 वर्ष पत्रकारिता पदविका वर्गासाठी त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केलेले आहे. तसेच नागपूर लायन्स क्लब मध्ये नियमित त्यांनी अतिथी वक्ता म्हणून अनेक विषयावर भाषणे केलेले आहे. सध्या पत्रकारितेमधून त्यांनी निवृत्ती घेऊन जिजाऊ येथे वक्तृत्व प्रशिक्षण वर्ग ते घेत असतात आणि यात विविध पक्षाचे तरुण, युवक आणि युवती व स्त्रिया यांना वक्तृत्वाचं ते प्रशिक्षण देतात. अशी आज विभूती आपल्याला इथे लाभलेली आहे. मी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ तर्फे त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आमचे NIC चे हेड देवते सर यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो. स्वागत करतो. मराठी राजभाषा संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या
सप्ताहामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरची भाषणं आणि त्या संबंधात मराठी राजभाषा याबद्दल आपण रोज माहिती घेता. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी यवतमाळ आणि येथील जिल्हाधिकारी आदरणीय श्री अमोलजी येडगे यांचे सर्व सहकारी, महसूल विभागातील सर्व कर्मचारी यांच्या वतीनं हा सप्ताह साजरा होतो आहे. मकर संक्रमणाच्या या काळामध्ये संक्रांतीचा तिळगुळाचा गोडवा कायम राखण्यासाठी ज्या संतांनी अपूर्व कष्ट घेऊन, परिश्रम घेऊन, विविधांगी सामाजिक कार्य करून, सामाजिक बांधिलकी जपून मराठीचं वैभव जपलं आणि त्या मराठीच्या वैभवासाठी, संवर्धनासाठी सगळे लोक प्रयत्न करत आहेत, त्यांचं मी या प्रसंगी मनापासून अभिनंदन करतो. आणि यवतमाळ जिल्ह्याची साहित्य परंपरा या विषयाकडे मी वळतोय. मित्र, यवतमाळ जिल्ह्याला फार प्राचीन असा वारसा लाभलेला आहे. त्याचं कारणच आहे की श्री क्षेत्र कदंब म्हणजे कळंब या गावी मुस्तमद ऋषीने कापसाचा शोध लावला. संपूर्ण जगाची पाठ झाकण्याचं काम मुस्तमद ऋषीने तिथे कापसाचं रोपटं लावून केलं. आणि हे करतच असताना आपल्याला हे मान्य करावं लागेल की जेव्हा भगवान कृष्णाने रुक्मिणीचं अमरावतीवरून मंदिरातून अपहरण केलं, रुक्मिणी हरण केला, त्यावेळेला यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यामधील प्रवरपूर या ऐतिहासिक ठिकाणी, ज्याला आपण आज पहुर असं म्हणतो, त्या ठिकाणी भगवान कृष्ण आणि रुक्मिणी हे सुद्धा थांबले होते. विशेष म्हणजे 12व्या शतकामध्ये रामदेव राय हे जे राजे होऊन गेले मराठवाड्यामध्ये देवगिरीचे, त्यांचे जे मंत्री होते, वास्तुशिल्पी, शास्त्रज्ञ होते हेमाद्री पंत, त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 33 शिवमंदिरं उभारली. आणि हा संतांचा जो काळ आहे हा 1633 ते 1853 पर्यंत साधारणपणे जिल्ह्यात बाहेरून आलेल्या संतांच्या कामगिरीचा काळ म्हणून ओळखला जातो. 1857 लष्करी बंड झाल्यानंतर या बंडामधील जी मंडळी होती, इंग्रजांनी हे बंड मोडून काढल्यानंतर अनेक सरदार, शिपाई, अनेक सेनापती हे जागोजागी विखरले. आणि विखुरल्यानंतर त्यांनी देशातील जिथे जिथे म्हणजे मोठमोठी तीर्थक्षेत्र असेल, जंगल झाडी असेल, दाट झाडी असेल, हिमालयासारखं क्षेत्र असेल, तिथे तिथे ही मंडळी निघून गेली. कारण त्यांच्यामध्ये वैराग्याची भावना संचारली. अनेक दिवसाची उपास तापास सगळं करून त्यांनी ईश्वर भक्तीमध्ये आपलं आयुष्य घालवलं. आणि शेवटी वाचा सिद्धी संपादन केल्यानंतर जे बोलेल ते म्हणजे अस्तित्वात येईल किंवा वास्तवात दिसेल अशा तऱ्हेचे परिणाम येऊ लागले. आणि म्हणून सामान्य माणूस आणि ईश्वर याच्या मधला दुवा म्हणून काम या थोर संतांनी केलं असं आपल्याला म्हणावं लागेल. माहूरचे विष्णुदास कवी, दारव्याचे रंगोबापू गुप्ते, ज्यांना आपण बैरागी बाबा म्हणून ओळखतो, त्यांची समाधी मसनदीच्या काठी आहे. त्याच्यानंतर गंगाधर भट वटेगावकर उमरखेडचे, दयाराम बाबा एकबोटे, नवसाजी नाईक, मताजी नाईक आणि शिवराम नाईक ही नाईक बंधू, हे सगळे नाईक बंधू 1893 ते 1895च्या काळामध्ये जेव्हा टिळकांनी गणेशोत्सव, शिवाजी जयंती साजरा करण्याचा मंत्र दिला, याच्यामध्ये एकच भावना होती की या उत्सवाच्या निमित्तानं लोक एकत्र आले पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार होऊन त्यांचं आचरण चांगलं झालं पाहिजे. त्यांना न्याय अन्यायाची म्हणजे फरक कळला पाहिजे, न्यायाची चाट आणि अन्यायाच्या प्रती चीड निर्माण झाली पाहिजे असं टिळकांनी ठरवलं. आणि या 2 वर्षाच्या काळामध्ये अनेकांना अध्यात्म आणि भक्तीकडे त्यांनी वळवलं. आणि याच मार्गातून पुढे ही प्रत्येक प्रांतात ही गेलेली संत मंडळी आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा आली. त्यांनी अंधश्रद्धा लोकांचं निर्मूलन करण्याचं काम केलं. सामाजिक बांधिलकी मानून एकमेकावर परोपकार कसे करावे हे शिकवलं. हा त्यांचा कयास होता. यातूनच अनेक संप्रदाय निर्माण झाले. वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, नाथ संप्रदाय, कबीर पंथ, महानुभव पंथ, सुफियानी पंथ याची मोठ बांधली गेली आणि अनेक संत आपापले काम टाकले. बैरागी बाबाच्या बाबतीत असं सांगता येईल की ते सातारच्या छत्रपतीकडे होते. ग्वाल्हेरच्या तुरुंगामध्ये त्यांना इंग्रजांनी अटक करून टाकली तेव्हा ते मोठ्या शिताफीनं तिथून सुटले आणि भ्रमण
म्हणजे ब्रह्मानंद हे दिग्रजचे होते. त्यांचे बंधू ब्रह्मचारी महाराज हे यांचं मूळ वास्तव्य गोपाळखेड म्हणजे अकोला जिल्ह्यातलं होतं. आणि त्यांनी पण ही लोक सुद्धा स्वातंत्र्य संग्रामात त्या काळी त्यांनी भूमिका बजावली होती, भाग घेतलेला होता. मल्लिकार्जुन मंदिरात त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांनी शिष्याचं जाळं तयार केलं. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी सगळी मंडळी होती ही शिष्यांची, ही त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत होती. याचा अर्थ अधिक वेगळा काढता येत नाही असं मी म्हणू शकेल आपल्याला. सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आध्यात्मिक गुरु होते. यांनी सुद्धा म्हैसूर प्रांतात बेल्लारी येथे जन्म घेतल्यानंतर इंग्रजांनी जे त्यांच्या भटक्या समाजाच्या बाबतीत जे कायदे निर्माण केले होते त्यांच्या विरुद्ध त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. आणि मग त्यांनी पोहरादेवीला येऊन यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्या बंजारा बांधवांना आणि वाशिम मधल्या बंजारा बांधवांना आणि देश विदेशातून त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या बांधवांना ते मार्गदर्शन करताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेण्यासाठी प्रेरित केला. आणि पोहरादेवी हे त्यांचं कार्यक्षेत्र ठरवलं. कीर्तन, भजन आणि प्रवचन तसंच सप्ताह, जनजागृती आणि पंथ संप्रदाय स्थापना आणि अध्यात्मात स्वतःची आत्मोन्नती या मार्गाने त्यांनी लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी मित्र, मी आपल्याला एक सांगू इच्छितो की वर्ष 1919 हे जे वर्ष होतं हे सर्वच भारतीयांच्या दृष्टीनं अतिशय क्लेशदायी असं वर्ष होतं. जेव्हा लोकांमध्ये या गोष्टी अधिक जाणवतात त्यावेळेला लोकांमध्ये त्या दुःखाच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी म्हणजे दिलासा मिळावा याचा ते प्रयत्न करत असतात. तर या 1919 मध्ये काय झालं की इंग्रजांच्या राजवटीमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हे देशातलं सर्वात मोठं हत्याकांड घडलं. त्यानंतर हंटर कमिशन विरुद्ध लोकांचा संताप झाला. खिलाफत चळवळ ज्याच्यामध्ये मुस्लिम पंथीयांविषयी इंग्लंडच्या राणीने काढलेला फतवा, पंतप्रधानांनी तिथल्या काढलेला फतवा हा लोकांच्या मनाला बराच दुखून गेला. आणि रोलट ऍक्टच्या विरोधात जन आंदोलन तयार झालं. शेतकऱ्यावर बोजड कर लादण्यात आले. अशा वेळी गांधीजी त्यावेळेला टिळकांना भेटायला गेले. त्यांना टिळकाला भेटून ते जेव्हा बाहेर पडले त्याच्या दुसऱ्या दिवशी टिळक हे त्यांचं निर्वाण झालं आणि खऱ्या अर्थानं गांधीयुग सुरू झालं. गांधींनी कैसरे ही जी पदवी त्यांना मिळालेली होती ती सुद्धा त्यावेळेला असंतोषापोटी वापस केली होती. की जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे वर्ष 1633च्या काळात जे प्रथम संत म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात अवतरले ते फकीरजी बाबा या नावानं अवतरले. ते मालिकवाडा म्हणजे तालुका नेरमध्ये ते राहायचे. गवळण नदी काठी गुरे चारत असताना त्यांची भेट गुराख्यांसोबत पहिल्यांदा झाली. आणि कुणीतरी वेडा दिवसा माणूस आपल्या गावामध्ये आला म्हणून गुराखी त्याला त्यांच्याशी म्हणजे मजा करू लागले, त्यांची मजा उडवू लागले असा त्यांचा ग्रंथात उल्लेख आहे. 1983 लिहिलेला जो त्यांच्याविषयीचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये फकीरजी बाबा हे 1633 अवतरले असं म्हटलंय. महादजी खोपसे यांनी त्यांना घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर आपण कुठून तरी आणलेल्या माणसाला घरात घ्यायचं कसं असा जेव्हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला तेव्हा हे फकीरजी बाबा त्या बैलगाडीतून उतरले आणि बाजूला एक सिकंदर नावाच्या फकीराचं घर होतं मालिकवाड्यामध्ये. त्यांच्या घरी जाऊन ते स्थिरावले आणि मग त्यांनी तिथेच आपला कायमचा तळ ठोकला. बरेच दिवस ते तिथे राहिले आणि त्यावरून सिकंदर फकीराच्या घरी
सर्व धर्म समभावाची त्यांनी शिकवण दिली आणि एका आजारी महिलेला, तिला म्हणजे आजार जडला होता, त्या काळामध्ये उपचाराची तेवढी साधनं नव्हती आणि त्या महिलेला आत्महत्या करण्यापासून तिला परावृत्त केला. हे काम फकीरजी महाराजांना केलं आणि प्रौढावस्थेत त्यांचं अचानक निधन झालं. तरी या घटनेला म्हणजे ते जेव्हा अवतरले तेव्हापासून 100 वर्षांना म्हणजे 116 वर्षाचे होऊन त्यांचं निधन झालं. आणि आजही त्या माणिकवाड्यामध्ये गवळण नदीच्या काठी मोठं मंदिर आणि सभागृह आहे. फकीरजी महाराज हे कुठल्या जातीचे होते, कुठल्या पंथाचे होते, त्यांचं मूळ वास्तव्य कुठलं होतं हे जरी माहीत नसलं तरी या गावामध्ये एक प्रथा आहे की दरवर्षी त्या ठिकाणी सामूहिक महाप्रसाद होत असतो. लेकीबाई सासरवरून माहेरी येतात आणि बाबाच्या चरणी तिथे प्रणाम करत असतात, अभिवादन करत असतात. व्यक्तिगत सत्याग्रह देशामध्ये 1942 मध्ये करण्यासाठी महात्मा गांधींनी सगळ्यांना आग्रह केला होता. कारण सामूहिक सत्याग्रहामध्ये कसं व्हायचं की पोलीस सर्वांना तुरुंगात टाकायचे आणि मग गावात कुणीच उरायचं नाही. त्याच्यामुळे चळवळ जी आहे ती अनेक वर्ष थांबून जायची. तर गांधीजींनी त्यावेळेला असा एक मार्ग काढला की प्रत्येकानं आपापल्या परीनं व्यक्तिगत सत्याग्रह करायचा आणि ते सत्याग्रहाचं लोन आहे ते वर्षभर जेणेकरून टिकू शकेल. आणि त्याचा परिपाठ असा तऱ्हेनं पडला म्हणजे इंग्रजांना ते अतिशय म्हणजे बिकट होईल, त्यांना या गोष्टीचा त्रास होईल आणि एक दिवस ते कंटाळून स्वराज्य देते. लढा तर आहे स्वातंत्र्याचा, पण हे केलं पाहिजे असं जेव्हा गांधीजींनी सांगितलं तेव्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांनी त्या तालुक्यामध्ये म्हणजे 16 तालुक्यामध्ये, आताची जी 16 तालुके याच्यामध्ये आंदोलन राजकीय पुढाऱ्यांनी केलंच, परंतु सर्वात प्रथम सत्याग्रह, वैयक्तिक सत्याग्रहामध्ये उतरण्याचं काम दिग्रसच्या संतांनी केलं. याच्यामध्ये दिग्रसमध्ये मनोहर बुवा नावाचे एक संत होते, गुरु हरिबुवा तळेगावकर हे त्यांचे गुरु होते आणि यांनी त्या काळामध्ये या संतांनी फॉरेस्ट नाका, पोस्ट ऑफिस याच्यावरचा युनियन जॉब जो होता इंग्रजाचा झेंडा तो उतरवला यांनी आणि त्या जागी तिरंगा लावला आणि त्याबद्दल त्यांना 9 महिन्याची सजा झाली. त्यांच्यासोबत अनेक गावातले त्यांचे जे शिष्यमंडळी होते त्याच्यामध्ये डॉक्टर स्वामी होते, डॉक्टर भोंगाडे होते, श्रीधर सवणे होते, शंकरराव आराडे होते, डवले गुरुजी, बालाजी नालमवार यांच्यासारखे त्यांचे भक्त होते. या लोकांनाही अटक करण्यात आली आणि या लोकांनी 9 महिने कारावास भोगला. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात जे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं असहकाराचं जे लोन आलं इंग्रजांविरुद्ध त्याच्यामध्ये संतांची भूमिका पहिल्यांदा होती हे आपल्याला दिसून येते. दिग्रसचे घंटी बाबा हे यांचं मूळ वास्तव्य पंजाब मधून होतं, ते कटपन्नूचे होते. त्यांची फार मोठी पिढी होती कलकत्त्याला आणि लग्न झाल्यानंतर कापूस गाठीचा व्यवसाय ते करायचे, परंतु भावासोबत त्यांचं म्हणजे तोटा आला म्हणून मोठ्या भावाची नाराजी झाली आणि घंटी बाबा जे होते हे लहान बंधू होते त्यांचे, तर दोघा भावामध्ये थोडासा वाद झाला, कौटुंबिक वाद विकोपाला गेला आणि लग्न झालेल्या घंटी बाबांनी त्या काळामध्ये घर सोडून दिलं. ते पैदल चालत चालत हिमालयात गेले. हिमालयात त्यांनी तपश्चर्या केली आणि फिरत 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 शेवटी दिग्रस मध्ये 1945 ला आले. तुम्हाला सगळ्यांना ऐकताना नवल वाटेल की 1948 मध्ये ते अगदी एका चौरस्त्यावर एका झोपडीमध्ये राहायचे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लाल बहादूर शास्त्री त्या काळामध्ये 1948 ला जेव्हा दिग्रसला आले तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी त्यांना प्रणाम केला आणि घंटी बाबांनी त्यांना आशीर्वाद देताना सांगितलं की या देशाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला लवकर मिळणार आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पंडित जवाहरलालजी नेहरू आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा शास्त्रीजींना नंतरचं पंतप्रधान होण्याचं भाग्य लाभलं. आणि भरतापामध्ये ते असताना देखील घंटी बाबा हे चमत्कारिक पुरुष होते. ते अगदी भर हिवाळ्यात थंड पाण्यात धावडांपैकी नदीमध्ये जाऊन स्नान करायचे. एक त्यांचा इब्राहिम गुरुजी नावाचे एक मुस्लिम समाजाचे त्यांचे भक्त होते. तर त्यांच्या आमराईमध्ये माकडं जाऊन आंब्याची नासधूस करायचे. तर त्यांनी एकदा येऊन सांगितले की बाबा मी यंदा तुम्हाला आंबे देऊ शकत नाही, हे कसे तरी 5 आंबे मी तुमच्यासाठी आणले हे तुम्हाला दिले आहे. त्यांनी ते आंबे समोर त्यांच्यासमोर धुनी राहायची त्या धुनीमध्ये टाकले आणि माकडांनी कधी त्या आंबराईमध्ये प्रवेश केला नाही. माहूर येथे नवरात्रात त्यांनी उत्साहात सहभाग घेतला
आता रामतनू नावाची त्यांचे एक भक्त होते. तर घंटी बाबाचं ओरिजिनल नाव काय आहे, ते कुठून आले, काय आले, हा जो भाग आहे हा लोकांना फार उशिरा कळला. परंतु रामतनू नावाचे जे भक्त होते त्यांचा एक 4 वर्षाचा मुलगा होता आणि तो अतिशय बाबांचा लाडका होता. तर तो वडिलांसोबत जेव्हा दर्शनाला जायचा तर तो बाबांना घंटीवाले बाबा म्हणायचा. तर घंटीवाले बाबा हे नाव त्या 4 वर्षाच्या मुलांमुळे पडलं आणि लोकांची ओळख घंटी बाबा म्हणून त्या मुलांच्या निमित्तानं झाली. आणि दसऱ्याला अनेक लोक त्यांना सोनं द्यायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता जास्त दिवस राहणार नाही आणि त्यांनी समाधी घेतली. पण सांगायची गोष्ट अशी की 18 ऑक्टोबर 1945 ला ते समाधीस्थ झाले. त्याच्यानंतर 1995 मध्ये त्यांच्या म्हणजे तो समाधीचा सोहळा जो सुवर्ण महोत्सव आहे तो साजरा करण्यात आला. त्यावेळेला ती जी धुनी होती त्याच्यावरचं झाकण काढल्यानंतर ती धुनी पेटलेली आढळली. हा चमत्कार दिग्रस मध्ये घडला. त्या पूर्ण मंदिरभर दूर झाला होता आणि लोकांनी त्यावेळेला तो उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला. आता डॉक्टर प्रदीप मेहता हे या देवस्थानची सगळी देखरेख करतात आणि ट्रस्टी म्हणून काम करतात. पुसद येथील म्हणजे पुसद शहराला लागून कार्ला नावाची एक टेकडी आहे, गाव आहे. या कार्ला येथील टेकडीवर देव नावाचे महापुरुष संत म्हणून होऊन गेले. तर पुसदचे जे बंडाप्पा नागठाणे म्हणून जे होते ते इजारदार होते. तर हे सोलापूरला काही कामानिमित्त गेले. तिथे त्यांची अचानक भेट झाली, दर्शन झालं नातेवाईकाकडे गेल्यानंतर. आणि नागठाणेने आपली वैदर्भीय परंपरा आहे तिथे ना सन्मान देण्याची. त्यांनी सांगितले की बाबा कधी कधी आलात तर पुसदला या, सेवेची संधी द्या. आणि 1945 मध्ये बोरी खुर्द नावाच्या गावात ते मंदिरात अवतरले. टेकडीवर ही कार्ला टेकडी जी होती तिथे जाऊन ते ध्यान करायचे. आणि विशेष म्हणजे या कार्ला टेकडीवर त्यांनी अनेक हाडे गोळा केली, माणसांची हाडे सापडली होती तिथे. ती गोदावरी नदीत जाऊन त्यांनी विसर्जित केली. त्यानंतर तिथे एक भुयार, त्याचाही शोध त्यांनी घेतला आणि शृंग ऋषीची समाधी त्यांनी शोधून काढली. आणि पंढरपूरचे कारागीर आणि साखरे नावाचा तिथला मिस्त्री याला सोबत घेऊन शेगावच्या काही कारागिरासह त्यांनी भव्य असं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे महाराजांचे फक्त शिष्य होते. ते नेहमी तिथे यायचे, लोटांगण घालून नमस्कार घालायचे. आणि अनसिंग, सोलापूर, परभणी अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी अनेक दिवस वास्तव्य केलं. सर्व धर्माच्या लोकांना शिकवण दिली. दुकानाच्या पिढीवर म्हणजे बाबाची जेव्हा म्हणजे फेरी निघते तिथे पुसदला तेव्हा त्या पिढीवर महाराजांची मूर्ती ठेवण्याची प्रथा आहे. अनेक भक्त आपल्या त्या पिढीवर ती महाराजांची मूर्ती ठेवतात आणि बाबांप्रती श्रद्धा अर्पण करतात. उमरखेडच्या बाबतीत बोलायचं तर उमरखेड म्हणजे संतांची भूमी, औदुंबर नगरी म्हणून या नगरीचा परिचय आहे. संत, महंत, बैरागी, पीर, फकीर, गोसावी अशा संतांची ही कर्मभूमी आहे. आई रेणुकीला पुनर्जीवन देण्यासाठी भगवान परशुरामानं मुळावा येथे पाय ठेवला होता. म्हणजे जिथे कधी रक्त सांडलं नाही अशा ठिकाणी जर तू थांबला तर तुझ्या आईला पुनर्जीवन मिळेल असं जमदग्नी ऋषीनं त्यांना सांगितलं. तर त्यांनी मुळाव्याला पाय ठेवला आणि प्रार्थना केली होती. आणि मुळाव्याला अजूनही देवी आहे, रेणुकीचं तिथे फार मोठं ठिकाण आहे. महानुभाव पंथाचे स्वामी चक्रधार हे सुद्धा उमरखेडला होऊन गेले. स्वामी चिन्मयानंद गोचार स्वामी यांनी धर्मध्वजा नेपाळपर्यंत, उमरखेड ते नेपाळपर्यंत या शहरा म्हणून तिथे नेपाळपर्यंत नेली. आणि यांचा जो शिष्य गोतावळा होता तो खूप मोठा होता. गोंदवलीकर महाराज, भाऊसाहेब शेवाळकर, तुकाराम महाराज येळेगावकर हे स्वामी चिन्मयानंद म्हणजे गोचर स्वामींचे शिष्य होते. आईनाथ महाराज हे मूळ पैठणचे, परंतु हिमालयात त्यांनी तप केलं. पैठणला एका तरुणाला त्यांनी आत्महत्या करताना वाचवलं. पुढे हा तरुण उमरखेडचा परगण्याचा प्रमुख झाला त्या काळामध्ये, म्हणजे तो अधिकारी झाला महसूल विभागात. आणि त्यांनी बाबाला म्हणजे आईनाथ महाराजांना निमंत्रण दिलं की आता मी परगण्याचा अधिकारी झालो, तुम्ही मला नवीन जीवदान दिलं नाही, आता तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. आणि आईनाथ महाराजांनी अनेक वर्ष उमरखेडमध्ये काढली. साधू महाराज हे कंधार म्हणजे नांदेडचे होते, त्या भागातले होते. आणि ते माहूरला परिक्रमा करत असताना नवसाजी नावाची जी त्या काळाची टोळी होती ज्याचा मी उल्लेख केला, स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून, या टोळीने त्या काळात ते म्हणजे त्यावेळी दरोडे चोऱ्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. तर त्यांनी साधू महाराजांना अडवलं. साधू महाराजांना सांगितलं की आम्ही भिक्षेकरी लोक आहोत, साधू संत आहोत, आमचं काही नाही, पण मागावरून येणाऱ्या लोकांपाशी मात्र
ते आमच्या ओळखीचे आहेत आणि त्यांचं जो धन वगैरे मिळू शकेल, तुम्हाला तुमच्या पोटापुरता पैसा मिळू शकेल. पण मागाहून येणारी ही जी मंडळी होती, ती साधू मंडळी असली तरी साधू महाराजांचे ते चिरंजीव होते आणि हे अतिशय बलाढ्य आणि शक्तिमान अजानुभव असते होते. त्यांनी सगळ्या टोळीच्या लोकांना इतकं म्हणजे मारहाण केली जबरदस्त की म्हणजे बदलून काढलं आणि बदलून काढल्यानंतर त्यांची मलमपट्टी सुद्धा केली. कालांतरानं म्हणजे काही दिवसानंतर ते दुरुस्त झाल्यानंतर म्हणजे या टोळीतल्या सगळ्या सदस्यांनी महाराजांची माफी मागितली आणि आश्चर्य म्हणजे नवसाजीनं म्हणजे त्यांचं शिष्यत्व पत्करलं. उमरखेड मध्ये या साधू महाराजांचं जे मंदिर बनलं आहे त्याची दखल इंग्रजांनी घेतली आणि एवढी सुंदर वास्तू म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या ही जी वास्तू आहे, हे शिल्प काम आहे त्याच्यावरचं किंवा त्या पद्धतीने ती बांधल्या गेली. आज ज्या वास्तूचा शास्त्रात आपण सर्वत्र गवगाव म्हणतो, तर ते त्या काळामध्ये इंग्रजांनी नोंद घेतली होती. उत्तम श्लोक महाराज हे सुद्धा उमरखेड मध्ये राहत होते. उत्तम श्लोक महाराज यांचं मूळ नाव माधव होतं. त्यांनी सप्तशती आणि प्रबोधसार नावाच्या ग्रंथाचं लेखन केलं. 1630 ते 1700 असा त्यांचा काळ होता आणि ते बीड वरून आले होते. 12व्या वर्षी त्यांचे आई वडील मृत्यू पावले आणि श्रीकृष्ण दयाळ नावाचा अनुग्रह घेऊन त्यांनी आयुष्यभर अध्यात्मामध्ये इथे जीवन घालवलं. मित्र, सीताराम महाराज नावाचे एक साधू होते या उमरखेडमध्ये. त्यांचा एक मुस्लिम भक्त होता. तो यांच्या समाधीवर शेवटी म्हणजे महाराजाच्या अंतिमवेळी इतकं त्याचं प्रेम होतं की त्यानं त्या समाधीवर त्यानं आपला प्राण सोडला. म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं हे प्रतीक सुद्धा या ठिकाणी आहे. श्री विष्णुदास कवी ज्यांनी रेणुकीची आरती निर्माण केली, जे रेणुकेशी प्रत्यक्ष बोलायचे, ज्यांनी स्वप्नात रेणुकेला पाहून हातानं चित्र रेखाटलं, जे माहूरच्या विष्णुदास मठामध्ये आहे, ते स्वामी नित्यानंदाचे अनुग्रही होते आणि उमरखेडलाच राहत होते. संत चक्रधर स्वामी यांनी तर म्हणजे उमरखेडला राहून माहूरच्या दत्तशिखराचं दर्शन घेता यावं म्हणून जंगलातले 12 रस्ते शोधून काढले, ज्याला महानुभाव पंथामध्ये एका रस्त्याला एक खांडी म्हणजे अशा 12 खांडी त्यांनी शोधून काढल्या. काशी गिरपुआ हे माहूरचे होते, उमरखेडलाच ते राहायचे. यांची खासियत अशी होती हे संत होते, परंतु कुठलाही आजार ते म्हणजे आजारी रुग्णाला थापड मारायचे आणि आजारी माणूस दुरुस्त व्हायचा, अशी त्यांची ख्याती होती. दशनाम गोस्वामी परंपरेमध्ये बालकदास महाराज, गणपतदास महाराज यांचेही मठ उमरखेडला होते. हरिदास काना नावाचे एक संत होते, ते कवी होते. यांनी 18व्या शतकामध्ये तेव्हा भीष्म पर्व आणि रामायणावर कवने लिहिली. हे बेलखेडचे होते, मुळात पुसद जवळच्या. महानुभाव पंथाचे अनेक संत कवी या उमरखेडमध्ये होऊन गेले. त्याच्यामध्ये धानकीला संत मुकुंदमणी महाराज, गगनमाळाला संत चक्रपाणी राऊळ महाराज, त्याच्यानंतर कवळी नावाचं गाव आहे तिथे पंडित कृष्णराव महाराज, कासोड्याला शिवराम किंकर म्हणून होते, ते सुद्धा संत होते. भाऊभूती आणि हे तर फार मोठे विद्वान कवी आणि संत होते. त्यांनी मालती माधव नावाचं नाटक सुद्धा लिहिलंय. या मालती माधव नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी उमरखेडच्या खुणा लिहिल्या आहेत. पण गंमत अशी आहे की नागपूर भागातले, नागपूर प्रांतातले जे लोक आहेत ते म्हणतात की उमरखेड नाही, ते आमच्या भागातले होते. हा वाद अनेक वर्ष चालला होता, पण उमरखेडच्या खुणा मात्र त्याच्या प्रस्तावनेतून कोणी काढू शकले नाही. मुस्लिम पीर संत ची भूमी उमरखेड राहिली आहे. म्हणजे सर्वाधिक संत जे होते ते उमरखेडमध्ये होते. म्हणजे बाबा कवडच्या पीर ढोंगडा, वली तातारशा यांचे ज्या मजारी तिथे आहेत, यांची जे दर्गे तिथे आहेत, त्यामध्ये हिंदू मुस्लिम एक येऊन उमरखेडमध्ये एकोप्याने नांदतात, हा संदेश त्या काळी त्यांनी या महाराजांनी त्यांना दिला होता. श्री खडेश्वर महाराज हे यवतमाळ पासून जवळ असलेल्या यवतमाळ तालुक्यातच जोडमा या गावी त्यांचं संस्थान आहे. उत्तर प्रदेशातून ते जोडमाला 1907 मध्ये प्रकटले. त्यांनी स्वतःचं नाव ज्वाला प्रसाद तिवारी असं सांगितलं, पण ते कुठून आले नेमकं, त्यांचं गाव कोणतं हे काही सांगितलं नाही. त्यांनी केव्हा जन्मले हे सांगितलं नाही. जवळपास 7.25 फूट उंचीचे अजानुभू अशी त्यांची देहयष्टी होती. त्यांचे आजही कपडे तिथे आहेत. ते पाहिल्यानंतर असं लक्षात येते की त्यांची उंची किती धिप्पाड होते. तर ते आल्यानंतर त्यांनी जे बैल जे वृद्ध असतात, जे कसाबाच्या दावणीला दिले जातात, तर ते कसाबाच्या दावणीचे बैल सोडून आणायचे आणि त्यांचं पालन पोषण करायचे. दिवसभर गवत कापायचे, त्या बैलांना खाऊ घालायचे, त्यांना दष्टपुष्ट करायचे, त्यांना तळ्यामध्ये धुवून काढायचे. त्यांनी एक तळही सुद्धा बांधलं भक्ताच्या मदतीनं आणि त्याच्यामध्ये मासोळीची पिलं सोडली. एका मासोळीला त्यांनी सोन्याची नथ घातली आणि सांगितलं की बाई, तुला या सगळ्याचं नेतृत्व करायचंय. म्हणजे ही जी प्राण्यावरची, पशुपक्ष्यावरची जी दया आहे,
ह्या दयेपोटी हे संत अवतरले होते. आणि नेरजवळ शिंगणापूरला त्यांच्याजवळ एक खटेश्वर महाराजाजवळ एक कोंबडा राहायचा. हा कोंबडा लोकांनी मारून टाकला, तर तो कोंबडा सुद्धा त्यांनी जिवंत केला अशी आख्यायिका आहे. सोनेगाव येथे रामचंद्र टिळकांकडे ते अनेक वर्ष राहिले. टिळकांच्या निधनानंतर त्यांना अपार दुःख झालं. कोणीतरी त्यांना सांगितलं की टिळक महाराज गेले. त्या दिवशी ते भरपूर रडले देवस्थानमध्ये, धुनी जागवत राहिले. दिवस रात्र त्यांनी धुनी समोर बसून खूप म्हणजे नामजप केला, तपस्या केली. आणि 2 वर्षांनी 1922ला म्हणजे 30 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं. मुझे अब काशी का बुलावा आया है असं त्यांनी भक्तांना सांगितलं. आणि त्यांनी हेही सांगितलं की कुठल्याही प्राण्याची हत्या करू नका, पशु पक्ष्यांची हत्या करू नका, हा संदेश त्यांनी दिला. असे हे खटेश्वर महाराज होते. सिद्धेश्वर बाबा हे यवतमाळच्या स्मशानभूमीला लागून असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात, म्हणजे आता जे मंदिर आहे तिथे एका झाडाखाली राहायचे. हे कुठून आले, काय आले, पण त्यांचं वय त्यावेळेला 16-17 वर्षाचं होतं. 1916 मधली घटना आहे. ते आले केदारेश्वर मंदिरात काही दिवस राहिले. त्याच्यानंतर जयहिंद चौकामध्ये यवतमाळच्या जे अवतार्यांचं राम मंदिर आहे त्यामध्ये काही दिवस राहिले ते. नंतर छोटी गुजरीमध्ये रामचंद्रजी धलवार म्हणून एक सद्गृहस्थ आहेत, त्यांच्याकडे त्यांनी वास्तव्य केलं. यवतमाळचे जे नगराध्यक्ष होते गोविंदराव पुणाजी बारी, त्यांच्याकडेही ते राहिले. आणि 1818ला त्यांचं निर्वाण झालं. भाऊसाहेब बोरेकर, बारी परिवार, धलवार परिवार आणि विद्यमान आमदार मदन येरावार यांचे आजोबा हे या सिद्धेश्वर बाबांचे भक्त होते. आणि या मंडळीकडून दरवर्षी अजूनही पुण्यतिथीच्या दिनी तिथे म्हणजे महाप्रसाद केला जातो, सप्ताहभर. आणि सध्या विश्वस्त म्हणून ऍडव्होकेट प्रवीण धनवार तिथलं काम करतात. श्री काशीकर महाराज हे सुद्धा यवतमाळचे एक दिग्गज असे संत होते. 1926 ते 1938 पर्यंत काशीकर महाराज हे पहिल्यांदा त्या आपल्या येथील यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीमध्ये केदारेश्वराच्या मंदिरामध्ये आले. आणि तिथे 12 वर्ष त्यांनी मौन तपस्या केली. कुणी दिलं तर खायचं, नाहीतर उपाशी राहायचं, पाणी प्यायचं, राहायचं. कुणाशी नाही बोलायचं नाही, कुठून आले, काय आले, त्यांचा काहीही पत्ता नव्हता. परंतु 1940 मध्ये ते मग ठाटेश्वर देवस्थान जे आहे कोटेश्वरला लागून वर्धा नदीच्या तीरावर यवतमाळ जिल्ह्यामध्ये, तिथे त्या देवस्थानात दर्शनाला गेले. महादेवराव बाबुळकर हे ठाटेश्वर देवस्थानामध्ये जेव्हा दर्शनाला गेले तेव्हा त्यांचे जे गुरु होते त्यांनी काशीकर महाराजांचा परिचय करून दिला आणि सांगितलं की हे काशीवरून आले आहेत. आणि त्याच्यावरून ते नाव पडलं की हे काशीकर महाराज. तर ते बोलताना असं सांगायचे की माझे 9 जन्म झाले. म्हणजे त्यांचं बोलणं जे होतं ते नेहमी त्यांच्या तंद्रीत राहायचे. परंतु विशिष्ट वेळेपुरती ही त्यांची तंद्री राहायची. त्यांना जेवण दिलं तर ते 50% जेवण करायचं. ताटामधलं वाढलेलं ते अन्न आहे ते 50% अन्न काय करायचे, ते पशु पक्षी गाय बैल जे काही असेल त्यांना पहिले द्यायचे. अग्नीला घास द्यायचे, गाईला घास द्यायचे आणि 50% फक्त जेवण करायचं. अशी त्यांची पद्धती होती. 1940 मध्ये महादेवराव बाबुळकर यांच्याकडे ते भारी या गावी राहायला गेले. तिथे त्यांनी त्यांच्याकडे देशामधल्या अनेक प्रांतातले लोक यायचे. परंतु इथे 12 वर्ष तपश्चर्या केलेला हा म्हणजे विदेही संत अनेक भाषांमध्ये कसा बोलतो याचं सगळ्यांना नवल वाटायचं. म्हणजे ते इंग्रजी पण बोलायचे, मराठी बोलायचे, हिंदी बोलायची. ज्या ज्या प्रांतातून जो जो भक्त येईल त्याच्याशी त्या भाषेत बोलायचे. याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटायचं. ते त्याच्यानंतर भारीला त्यांनी ते उत्कृष्ट चित्रकार होते. ज्या खोलीमध्ये ते राहायचे त्यांनी त्या छतावर खोलीच्या श्रीकृष्णाची रास क्रीडा विविधांगी रंगामध्ये चित्रित केली. ती आजही बघायला मिळते. ती अजूनही त्यांनी खोडलेली नाही. 1962 ते 1984 पर्यंत यवतमाळ येथील श्री नागरमलजी नेमाने यांचा मुलगा मधू नावाचा त्यांचा मुलगा होता, तो आजारी पडला. म्हणून मग त्याला बघण्यासाठी महाराज आले आणि मग ते इथेच राहिले. मधूवर त्यांनी उपचार केले, मधूला नवजीवन प्रदान केलं. आज मधू हा म्हणजे नागरमलजी नेमानेचा जो सुपुत्र आहे तो महाराजांचा फक्त शिष्य आहे. आजही त्यांच्या घरी ज्या रूम मध्ये काशीकर महाराज राहत होते त्या रूम मध्ये त्यांनी
म्हणजे आध्यात्मिक चैतन्यानं भरून गेली ती रूम आहे. अजूनही जशान तसे महाराजाचे कपडे जतन करून ठेवलेले आहे, पलंग जशान तसा जतन करून ठेवलेला आहे. तिथे 24 तास म्हणजे पूजा अर्चना केलेली असते, धूप दीप गंध सगळं म्हणजे सुवासानं भरलेली रूम असते. काशीकर महाराज हे त्यांची एक पद्धती होती की त्यांना भेटायला येणारा प्रत्येक माणूस हा नारळ घेऊन यायचा. मग काशीकर महाराज ते नारळ कानाजवळ असं हलवायचे आणि हलवल्यानंतर समोरच्या व्यक्तीला शिष्याला पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करायचे. म्हणजे शिष्याच्या मनात जे काही संकल्प असतील, ज्या काही समस्या असतील त्या न बोलता ते जाणून त्यांना मार्गदर्शन करायचे आणि ज्याचं त्याला ते बरोबर समजायचं, अशी त्यांची प्रथा होती. जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं पहिला महाराजांनी 4 दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं आणि नेहरूजी मरण पावल्यानंतर म्हणजे नेहरूजींचं निधन झाल्यानंतर 3 ते 4 दिवस ते खोलीच्या बाहेर निघाले नव्हते, त्यांनी अन्न ग्रहण केलं नव्हतं. आणि कधी काळी ते म्हणजे महादेवराव बाभुळकरांची जी कन्या होती चंदाताई मीरापुरे, ज्या आजही हयात आहेत, त्यांना ते सांगायचे की मला कोणी नाही, फक्त माझी बहीण आहे, तिचं नाव तानी आहे. म्हणजे महाराजांना एक बहीण होती आणि तिचं नाव तानी होतं, एवढीच फक्त माहिती त्यांच्याबद्दल उपलब्ध होती. मात्र त्याचं गाव, ते कुठून आले, मूळ वास्तव्य, त्यांचा आई वडील याबद्दल कोणालाही शेवटपर्यंत माहिती होऊ शकले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माजी मंत्री आबासाहेब पार्वेकर, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, बाबासाहेब घाटफळकर आणि अनेक बड्या लोकांकडे त्यांनी संगीत सत्यनारायण काशीकर महाराज करायचे आणि हे सगळे लोक त्यांच्या दर्शनासाठी यायचे. आणि आजही त्यांच्या बाबत म्हणजे गोकुळ अष्टमीला, त्याच्या पुण्यतिथीला, त्यांच्या प्रगट दिनी यवतमाळमध्ये म्हणजे त्यांची भक्त मंडळी गोळा होतात आणि नेमानी यांच्याकडे दर्शनाला एकत्रित होऊन प्रसाद घेतात. संत मारुती महाराज यांच्या बाबत म्हणजे हे विधेयी संत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना परमहंस अशी पदवी दिली होती. यांचा जन्म 7 सप्टेंबर 1898 ला झाला होता. आईचं नाव रेणुका आणि वडिलाचं नाव बळीरामजी चिवरकर होतं. अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला होता. वडील कष्टकरी शेतकरी होते आणि यांनी 7व्या वर्गापर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हे म्हणजे शिक्षकी व्यवसायात गेले. म्हणजे त्या काळी जनपदकालीन व्यवस्थेमध्ये ते शिक्षक होते आणि शिक्षक असताना त्यांच्या वाचनात दासबोध नावाचा ग्रंथ आला आणि दासबोध हा ग्रंथ वाचल्यानंतर त्यांनी सिद्धांतबोध या ग्रंथाचं वाचन केलं आणि त्यांच्यामध्ये वैराग्य भावना उत्पन्न झाल्याने ते जंगलात निघून गेले. जंगलात निघून गेल्यानंतर जवळपास अनेक वर्षे ते आलेच नाही. त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं आणि जेव्हा परतले तर तेव्हा त्यांनी घरी पाहिले की आता आई वडील नाही. तर मग धामणगाव ते सद्गुरू मुसाजी माऊलीच्या चरणापाशी ते गेले. तिथे त्यांनी मुसाजी महाराजांचा अनुग्रह घेतला आणि तपश्चर्या त्यांची इतकी झाली की एका भिंतीवर बाबांनी त्यांना बसायला सांगितलं. ते भिंतीवर बसून राहिले वर्षभर. तिथेच खाणं, तिथेच पिणं, तिथेच राहणं, त्या भिंतीवरच झोपणं. एवढी कठीण तपश्चर्या केली त्यांनी की एका मृत बालकाच्या तोंडात खडा टाकल्यानंतर तो मृत बालक मुसाजी महाराजांच्या आज्ञेने तो जिवंत झाला आणि मग मारुती महाराजांचं संपूर्ण नाव जिंकले तिकडे झालं. घाटंजीमध्ये ते रामचंद्र घोंग यांच्याकडे ते म्हणजे वास्तव्य करत होते. बडोद्याची राणी महाराणी त्यांच्या दर्शनाला आली होती. यशवंतराव घाटगे हे जे तिचे बडोद्याचे सरदार होते ते सुद्धा त्यांच्या दर्शनाला आले होते. आणि पिंपरी इंझाळा म्हणजे माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचं ते गाव आहे. त्यामध्ये सदाशिवराव ठाकरे काका म्हणजे माजी खासदार यांच्या शेताच्या शेजारी त्यांनी एक दत्तप्रसादित तीर्थक्षेत्राचा उद्धार केला. त्यांनी जीर्णोद्धार केला. तिथे गोमुख आहे. आजही तिथे उंबरधरा म्हणून तीर्थक्षेत्र ते प्रसिद्ध आहे. सहदेव भारती यवतमाळ जिल्ह्याचे प्रथम खासदार हे त्यांना गुरु मानत होते. 1953 ला कामठवाडा या गावी भगवान इंगळेकडे मारुती महाराज त्यांच्यासोबत गेले भक्तांच्या आग्रहावरून आणि तिथेच ते त्यांचा निर्वाण झाला. दादा सोनार, कौतिकबाई भाऊ, पेटकर साहेब, तानबाजी ठाकरे, सदाशिवराव ठाकरे, सहदेवजी भारती अशी सगळी मंडळी मारुती महाराजाचे म्हणजे शिष्य होते आणि भक्त होते. आणि दर शिवरात्रीला प्रतिवर्षी घाटंजीला त्यांच्या नावाने यात्राही भरत असते. शिवरात्रीला महाप्रसाद काला होत असतो. संत इस्तारी बाबा हे आधुनिक युगातले तुकाराम महाराज होते. आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे ते पांढरकड जवळ
सायखेडा नजीक गाव किनी म्हणून एक गाव आहे, 4 मैलावर तिथे ते राहायचे. तर यांचा जन्म जो आहे तो पेरका सावंगी या गावी झाला. हे पेरकी समाजाचेच होते आणि त्यांचं नाव जे आहे ते इस्तारी रामण्णा मिंदेवाड, आईचं नाव कासाबाई असं होतं. तर हे त्यांचे जे वडील होते हे शेतात मजूर म्हणून काम करायचे, सालगडी म्हणून काम करायचे आणि पोट जगवायचे पूर्ण कुटुंबाचं. आणि मग वडिलाला आसरा झाले पाहिजे, पण हा तरुण मुलगा त्यावेळेला तरुण होते तर ते गुराखी म्हणून काम करायचे, गुरे राखायचे. पण जंगलात गेल्यानंतर म्हणून मग ही सगळी इस्तारी महाराजांची जी म्हणजे परिवार आहे, कुटुंब आहे, ते किनीला राहायला आले. किनीला राहायला आल्यानंतर तिथे त्यांनी एका सावंगी पेरका रस्त्यावरच्या एका उद्ध्वस्त मारुती मंदिरात प्रचंड तप केलं आणि तपसाधना केल्यानंतर त्यांना ईश्वराचा अनुग्रह झाला आणि अनेक लोक त्यांच्यापाशी जाऊ लागले. माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, यवतमाळचे डॉक्टर सुरेंद्र पद्मावार, आपले घाटंजीचे नगराध्यक्ष विजय बेलोरकर, माजी मंत्री नानाभाऊ यमडवार हे त्याचे भक्त होते. आबासाहेब पारवेकर सुद्धा त्यांच्यापाशी सातत्यानं जात होते, जे जिल्ह्याचे मोठे नेते होते. ब्रह्मचारी महाराज चिंच मंडळ हे मारेगाव तालुक्यात मार्डी नजीक चिंच मंडळ नावाचं गाव आहे, तिथे राहत होते. ते तामिळनाडू मधून आलेले होते. त्यांचं नाव स्वामी सुब्रमण्यम असं होतं. यांचा इतिहास असा होता की हे गृह विभागात नोकरीला होते, म्हणजे त्यांचं उच्च शिक्षण झालेलं होतं आणि ते DYSP होते. आणि एकदा तंजावर मध्ये दौऱ्यावर असताना स्वामी समर्थांच्या मठामध्ये ते गेले, तिथे दर्शन घेतलं आणि तिथे 10 बुद्ध ग्रंथाचं वाचन केल्यानंतर त्यांच्यामध्ये वैराग्य संचारलं. त्यांचं लग्न व्हायचं होतं त्यावेळेला, अतिशय तरुण अवस्थेत, म्हणजे अव्वल दर्जाचे अधिकारी होते ते. आणि त्यांच्या मनावर एक परिणाम झाला आणि ते मग तिथून त्यांनी राजीनामा देऊन टाकला नोकरीचा. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावलं की सुब्रमण्यम तुम्ही नोकरीचा राजीनामा देऊ नका, परंतु त्यांनी अंगावरची वर्दी काढून टाकली, साधी वस्त्र ती ठेवली नाही आणि एक साधी लंगोटी घालून पायदळ होत होत ते कोणार्क, पंढरपूर अशा ठिकाणी ते चालत राहिले. शेवटी सज्जनगडला गेले, तिथे त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. नंतर माहूरकडे वळले, माहूरला आले. त्याच्यानंतर उनकेश्वर, कापेश्वर या देवस्थानामध्ये ते काही दिवस राहिले. पिंपळखुटी येथे म्हणजे एका स्वामीच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि 1926 ते 1938 पर्यंत सखी कृष्णापूर नावाचं एक पाटणजवळ गाव आहे, तिथे नारायणराव नहाते या पाटलाच्या शेतामध्ये ते अनेक वर्ष त्यांनी मुक्काम केला. 1938 ते 40 म्हणजे हे 2 वर्ष त्यांनी नंतर वाढोणा बाजार येथे आपला मुक्काम हलवला. 1940 मध्ये तिथूनही वाढोणा बाजारावरून ते चिंच मंडळ या गावी गेले. त्यांचे एक शिष्य होते शामराव, त्यांनी त्यांना मठाची जागा मागितली आणि त्या ठिकाणी मठ उभारून गेल्यानंतर म्हणजे त्यांना 1954 मध्ये गजानन वेश म्हणजे तोंड जे आहे ते हत्तीचं आणि संपूर्ण शरीर स्वामी रामदास स्वामींचं असा
त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी 1954 मध्ये समर्थ दर्शन नावाचा एक ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथाच्या बद्दल मी एवढंच सांगू इच्छितो आपल्याला की आचार्य राम शेवाळकर, डॉक्टर अनाथ देशपांडे, वेदशास्त्र संपन्न एच अग्निहोत्री आणि सर्वोदयी विचारवंत आणि जे महाराष्ट्राचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून होते प्रशासकीय सेवेमध्ये R.K. पाटील यांची प्रस्तावना त्या याच्यामध्ये दिलेली आहे. या लोकांनी हा ग्रंथ म्हणजे प्रकाशित केलेला आहे. श्रीमंत घरात जन्म झाला, उच्च श्रेणीची नोकरी होती, ब्रह्मचर्य होतं, पण कशासाठी तर नोकरी सोडून दिली आणि अध्यात्माच्या मार्गाला लागून त्यांनी लोकांना सत्संगाच्या माध्यमातून संस्कारी जीवन जगायला मार्गदर्शन केलं. त्यांनी त्यांच्या मठामध्ये दासनवमी, गुरुपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, चंपाषष्ठी आणि गजानन नवरात्र असे उत्सव आणि सण साजरे केले जात असतात, अजूनही केले जातात. आता सध्या महाराज 1978 मध्ये ते निर्वाणस्थ झाले आणि आता तिथे फक्त मठ आहे. चंद्रशेखर महाराज गोरी हे म्हणजे यवतमाळचे दारवा रोडवर एक गोरी अरब नावाचं गाव आहे. तिथे त्या गोरीला गोरी चंद्रशेखर असं म्हणतात. 1880 मध्ये तरुण वयात गोरीत हे महाराज अवतरले. मुळात ते उत्तर प्रदेश मध्ये प्रतापगड नावाचा जिल्हा आहे, तिथे अनापूर नावाचं गाव आहे, तिथले होते. ते ऋषी तुल्य देखणं व्यक्तिमत्व होतं, पण ते तरुण वयात आले आणि ज्यांनी कुणी अन्न दिलं ते अन्न खायचं नाही, मिळालं तर तसंच राहायचं, ईश्वर सेवेत राहायचं, जग व्याप्त करायचं असं त्यांचं हे होतं. पण ते लोकांना पैसे मागायचे आणि लहान मुलांना ते पैसे वाटून द्यायचे. आणि कुणी काही प्रश्न विचारला, समस्या विचारली तर सुंदर म्हणजे तुलसी रामायणातले दोहे, अभंग, संतांचे अभंग, सुंदर भजन याच्यातून ते उत्तर द्यायचे, म्हणजे मार्गदर्शन करायचे. आणि त्यामुळे लोकांमध्ये एक श्रद्धा निर्माण झाली. आणि मुंगसाजी महाराज आणि मारुती महाराजांच्या कृपेने मी इथे आलो असे ते नेहमी सांगायचे. वयाच्या 85व्या वर्षी 20 ऑक्टोबर 1965 ला मोठीची चंद्रशेखर महाराज विरवतले. आजही त्यांचा सप्ताह तेथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. संत मुंगसाजी महाराज हे यवतमाळ जिल्ह्यातले सगळ्यात चमत्कारिक असे संत होते. त्यांचं 4 सप्टेंबर 1863 रोजी गोकुळाष्टमीला गमाई आणि विक्रम आंबोरे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. हे आन समाजाचे होते, परंतु धामणगाव देवची पाटीलकी यांच्या आजोबांनी त्या काळामध्ये होती. एक विशेष मान त्यांना होता. वयाच्या 25व्या वर्षी घराच्या गडीवर 12 वर्षापर्यंत वज्रासनामध्ये बसून त्यांनी तप केलं, म्हणजे सुद्धा बदलवली नाही. याचा परिणाम असा झाला की मांडी आणि पोटरीचे जो मांस आहे, जे कातड आहे ते जुळून गेलं आणि त्याच्यामुळे त्यांना रांगत चालावं लागायचं. आणि साप आणि मुंगूस त्यांच्या मांडीवर खेळायचे. त्या गडीमध्ये कचऱ्याचं ठिकाण आणि प्रचंड गवत वाढलेलं अशा ठिकाणी हे लोकांनी पाहिलं आणि म्हणून त्यांना लोकांनी श्रद्धेपोटी त्यांना मुंगसाजी महाराज असं नाव त्यांना दिलं. 17व्या वर्षी त्यांचा विवाह केला, म्हणजे घरातल्या लोकांनी निर्णय केला. पण मुंगसाजी महाराजांनी म्हणजे जिगराबाई नावाच्या बाईसोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी मुंगसाजी महाराजांनी सांगितलं आईला की आई, मी तुला गुरु मानतो आणि मला तू संसारात अडकवू नकोस, लोकांच्या कल्याणासाठी माझा जन्म झाला आहे. आणि असं म्हणून त्यांनी शेवटी त्या विवाहाला म्हणजे विवाह झाला होता, पण त्यांनी कधी संसार केला नाही. आणि 25व्या वर्षी असंच म्हणजे रांगत चालत असताना एक दिवस ते रस्त्याने ते रांगत निघाले आणि एक जुनं पेय होतं, त्याच्या खड्ड्यामध्ये 15 दिवस पडून राहिले, कोणालाही पत्ता लागला नाही. शेवटी त्यांची आई वडील हे फिरत असताना त्या पेवामधून थोडा आवाज त्यांच्या कोणाच्या तरी कानी म्हणजे कानावर आला आणि कानावर आल्यानंतर त्या पेवामध्ये लोकांनी ते उठून बघितलं आणि महाराजांना काढलं. तर आश्चर्य असं की रांगणारे महाराज एकदम चालायला लागले होते आणि ते व्यवस्थित आपल्या म्हणजे सामान्य माणसाप्रमाणे चालू शकत होते. गुराख्यासोबत गायी राखायचे. ते जंगलात वाघ आला म्हणजे वाघ त्यांच्या समक्ष, ते वाघाच्या समक्ष अशा स्थितीत ते म्हणजे उभे राहिले, अशी त्यांची चमत्कार आहे. गोविंदराव कंधरकर नावाचे एक त्या गावामध्ये त्यांचे भक्त होते. ते दररोज त्यांना ताट वाढून द्यायचे. त्यांना असा अभिमान झाला की मी दररोज यांना जीव घालतो. तर त्यावेळेला त्यांनी हातात मातीची ढेकलं घेतली आणि फुटाने करून भक्तांना वाटून दाखवले आणि त्याचा गर्वहरण केला. इतकंच नाही तर म्हणजे त्या काळामध्ये गुळाचा चहा प्यायची पद्धती होती.
एकदा त्यांच्या भक्तांसाठी चहा मांडायला लावला त्यांनी या कंदरकरांना, आणि त्याच्यामध्ये माती टाकली, पण गुळाचा सुगंध त्याच्यातून येत होता. ही सगळी करणे संतच करू शकतात, दुसरं कोणी करत नाही. एक सयाजी नावाचा तांत्रिक होता त्या गावामध्ये, धामणगाव देवला. त्यांनी मुसाजी महाराजांच्या म्हणजे काका जे होते त्यांच्या सूचनेनुसार त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला, पण ते विष सुद्धा त्यांनी म्हणजे दुधामध्ये दिलेलं विष त्यांनी पचवलं. आणि मुसाजी महाराजाचे एक भक्त होते शंकर बुवा म्हणून, तर ते एकदा जेवता जेवता हातात म्हणजे वरणपोळी घेऊन ते जेवत होते, तर त्यांच्या टोपीमध्ये त्यांनी जेवण केलं, पण त्या टोपीला कुठेही वर्णाच्या हळदीचा म्हणा किंवा ओलाव्याचा डाग सुद्धा दिसला. नागपूरकर भोसल्यांचे जे जावई होते यशवंतराव घाडगे, जे सरदार होते, ते पायलट होते इंग्रजांच्या विमान कंपनी, आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळी दरम्यान पायलट हे जे पद होतं त्यांच्याकडे ते सोडण्यासाठी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा राजीनामा काही मंजूर होत नव्हता, म्हणून त्यांनी मग ते मुसाजी महाराजापाशी आले. मुसाजी महाराजांना त्यांनी आपली व्यथा सांगितली, तेव्हा ते म्हणाले की तू आईच्या नावानं अर्ज कर, तुझा राजीनामा मंजूर होईल. आणि राजीनामा मंजूर झाला, पण त्यांनी जाताना एक सांगितलं की त्या कंपनीच्या विमानांना तू प्रवास करू नको, जाताना तू दुसऱ्या विमानाच्या कंपनी म्हणजे दुसरी कंपनी आहे त्या विमानानं जा आणि तो राजीनामा दे. आणि गोष्ट अशी घडली की खरोखरच घाडगे ज्या विमान कंपनी त्या विमानाचा अपघात झाला, त्याच्यामध्ये अनेक माणसं मरण पावली त्यावेळेला. ही घटना 1943 ची होती. सालबर्डीचा यज्ञ झाला, तुकडोजी महाराजांनी सालबर्डीला अमरावती जिल्ह्यात खूप मोठा यज्ञ केला, संत मेळावा भरवला. या संत मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधले संपूर्ण संत आले होते, देशातले संत आले होते, पण अग्रपूजेचा मान हा त्यावेळी मुसाजी महाराजांना दिला गेला. आणि तुकडोजी महाराजांनी आपल्या भाषणात त्यावेळेला सांगितलं सालबर्डीच्या की मुसाजी महाराज हे परमहंस आहेत आणि विद्युतचं ट्रान्सफॉर्मर आहे, आणि आपण सगळे संत हे छोटे विजेचे दिवे आहोत. म्हणजे यावरून मुसाजी महाराजाच्या ठाई असलेली जी म्हणजे पात्रता होती संतत्वाची, आध्यात्मिकतेची, त्या पातळीचं एक म्हणजे समीक्षण तुकडोजी महाराजांनी मांडलं होतं. रामगाव ते धामणगाव पर्यंत ज्या म्हणजे पायलट असलेल्या यशवंतराव घाडगे यांनी तुपाची दिवे लावली होती. त्यांनी त्या काळामध्ये या यशवंतराव घाडगेंनी निजामाकडे जाऊन लाखो रुपये किमतीचा घोडा जो चांदीच्या शृंगारासह आणला, आणि विचार करा त्या काळामध्ये 9 सोन्याच्या विटासह मुसाजी महाराजांना एक भक्त म्हणून आणि ते मुसाजी महाराज संत म्हणून त्यांना अर्पण केलं. सदाशिव ब्राह्मण नावाचे एक मानुऱ्याचे सद्गृहस्थ होते, त्यांच्यावर कर्ज झालं होतं, त्यांची शेती सावकारीत गेली आणि सदाशिव ब्राह्मणाच्या रूपात त्या कोर्टामध्ये गेले. त्यांनी त्या कर्जाचे सगळे पैसे भरले आणि त्याची स्लिप सदाशिव ब्राह्मणाच्या खिशात केव्हा आली कळलं नाही. आणि हे सदाशिव ब्राह्मण जे होते ते घरून जेवण खाऊन करून जेव्हा कोर्टात गेले तेव्हा न्यायमूर्तीने त्यांना सांगितलं की बाबा तू पैसे भरलायत, आता तुझं शेत झालं, आता तू जा, तू कशाला आलास. ते 1926 स्मशानभूमीमध्ये मुसाजी महाराजांवर अंत्यसंस्कार झाले. आणि ज्या दिवशी ते निर्वाण झालं त्यांचं, त्या दिवशी त्यांचे जिथे जिथे म्हणजे भक्त होते त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितलं की मी आता तुम्हाला सोडून माझ्या गोकुळी निघालो आहे. म्हणजे ते कृष्णावतारी होते हा त्यांनी संदर्भ दिला. आणि तिथल्या मग अस्थी ज्या आहेत त्या अस्थी धामणगाव देवला मुसाजी महाराज जिथे बसायचे त्या बंगली खाली त्या कुर्ल्या गेला. तुम्ही जर कधी काळी धामणगाव देवला गेला तर तिथे पर्यटन क्षेत्र म्हणून फार सुंदर विकास केलेला आहे त्या स्थळाचा. पण त्या बंगली खाली पूर्ण मानवाची आकृती मुसाजी महाराजाच्या रूपात तिथे जमिनीतून वर आलेली तुम्हाला दिसेल. यांचे मुसाजी महाराजांचे एक शिष्य होते संत भोगले महाराज, हे सुद्धा शिक्षक होते, पण ते सुंदर गाणे म्हणायचे, कीर्तन करायचे. तर एकदा ते दर्शनाला गेले तर मुसाजी महाराजांनी सांगितलं की तू माझं गाणं गा. तर ते मुसाजी महाराजाचं कीर्तन करायचे, ते प्रवचन करायचे. हे कीर्तन आणि प्रवचन ऐकून
एक पोस्टात असलेला एक कर्मचारी होता सांबा नावाचा. हा पोस्टात असलेला कर्मचारी त्याला वेळ लागला महाराज नोकरीचा राजीनामा दिला. मग ते धामणगाव देवला राहताना भगवत ग्रंथ बाबांनी त्याला वाचायला लावला. ते एकदा त्यांना सहज महाराजांना विचारलं की बाबा हे पंचेंद्रिय जे आहेत माणसाचे हे आपल्या आटोक्यात कसे करता येईल. तर महाराजांनी होते आता मुंसाजी महाराज त्यांनी सांगितलं की मला ते अर्पण करू दे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी डोळ्यामध्ये काड्या घातल्या, डोळे काढले, गुप्तांग कापून टाकलं, नाक कापून टाकलं आणि ते मुंसाजी महाराजांना अर्पण केलं. मुंसाजी महाराज म्हणाले की हे डोळे तुझ्या डोळ्याच्या तुझं गुप्तांग त्या जागेवर लावून घे. आणि ते जसं तसं लागलं. हा चमत्कार नाही, अनेकांनी शिंदे महाराजांना म्हणजे तिथे पाहिलेला आहे, सांबा महाराजांना पाहिलेला आहे. आणि तुम्ही गेले तर सांबा महाराजांबद्दल म्हणजे आताही जिवंत असलेले लोक हे सगळं सांगतात. 1978 पासून म्हणजे महाराज निर्वाणस्थ झाल्यानंतर यवतमाळला एक भाऊराव जोळे गुरुजी म्हणून होते नेताजी नगरमध्ये. ते त्यांनी 1978ला 21-22 लोकांची सात संगत घेऊन यवतमाळ ते दामणगाव देव असं पालखीचं प्रयोजन केलं. यामध्ये यवतमाळचे कायदे असलेले आणि आता निवृत्त झालेले ऍडव्होकेट विजय सिंह राणे या मंडळींनी ही प्रथा सुरू केली. आणि आज म्हणजे 45 वर्ष या पालखी यात्रेला पूर्ण झाली आहे आणि 22 माणसासोबत सुरू झालेली यात्रा आता याच्यामध्ये 2000 लोक राहतात या पालखी यात्रेमध्ये. ही मुंसाजी महाराजांच्या भक्तीचं प्रतीक आहे. जगन्नाथ महाराज यांचं आडनाव धानोरकर होतं. आपल्या जिल्ह्याचे जे विद्यमान खासदार आहेत यांच्या परिवारातले ते आहेत. यांचा जन्म 28 मार्च 1930 रोजी बांदेवाडा या गावी झाला. आईचं नाव झोलबाजी आणि आईचं नाव गिजाबाई आणि वडिलाचं नाव झोलबाजी होतं. हे 6 भाऊ आणि 2 बहिणी असं 8 जणांचं हे कुटुंब होतं मोठं. लहानपणी ते बैलाचा खेळ खेळायचे. 1966 मध्ये या विदेही संतांची बाललीला लोकांच्या अनुभवास आली. विठू सोमलकर नावाचा गृहस्थ अंतिम घटका मोजायला लागला अचानक त्याची आणि म्हणून त्याचा मुलगा महाराज राहत असलेल्या ठिकाणी धावत आला आणि त्यांनी सांगितलं. तेव्हा जगन्नाथ महाराजांनी बाल अवस्थेमध्ये सांगितलं की याला काढा चहा करून पाच आणि आताच त्याची जाण्याची वेळ नाही झाली, तो आषाढी एकादशीला जाईल. आणि खरोखर सगळे लोक त्याच्या घरपर्यंत गेले, त्याला चहा पाजला. महाराज त्या ठिकाणी आले आणि बरोबर आषाढ एकादशीच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी नव्हे त्याच्यानंतर किती दिवसांनी आषाढी एकादशी आली आणि मग हा जो विठू सोमलकर आहे तो वैकुंठ गमन केलं त्यांना. 3 डिसेंबर 1967 म्हणजे जगन्नाथ महाराजांची लहान बहीण ताराबाई हिचा विवाह सुरेश लांडे म्हणजे देवाळ्याचे एक शेतकरी त्यांच्याशी ठरला होता. या लग्नामध्ये जगन्नाथ महाराजांनी सांगितलं की तुकडोजी महाराजाच्या हस्ते हे लग्न लागले. डिसेंबर 1967 की महाराज मोदिरीवरून आले. राष्ट्रसंतांनी म्हणजे अतिशय त्या लग्नात सहभाग मंगलाष्टक म्हटली आणि 2 रुपये दक्षिणा महाराजांनी त्या काळामध्ये 2 रुपये खूप होते जगन्नाथ महाराजांना दिले. त्यांनी जगन्नाथ महाराजाचे पाय धुतले आणि तेव्हा त्यांनी एक विधान केलं की ही थोर विभूती आहे, कुणी यांना सामान्य समजू नका आणि हे साक्षात महादेवाचे अवतार आहेत असंही त्यांनी भाषणात सांगितलं. या जगन्नाथ महाराजांच्या मठामध्ये दरवर्षी दर महिन्याला 16 तारखेला म्हणजे घुगरीचा काला होतो. म्हणजे ज्वारी, गहू, तूर, हरभरा, वालकट, पोपट असं जे धान्य असतं याचं म्हणजे पाण्यात उकळवल्या जाते आणि ती घुगरी महाराज स्वतः नेहमी खायचे. ते जेवण नाही घ्यायचे, जी घुगरी खायची मूळवर, तर ती घुगरी सर्व भक्तांना दिल्या जाते. आणि उदा पाटील बेरकर जे आहेत यांनी तर वणीमध्ये मोठं त्यांच्या नावाचं मंदिर उभारलं आहे. ते परमभक्त होते त्यांचे. आणि काही भाविकांनी नंदेश्वर मठ म्हणून तिथे स्थापन केलं, तिथे मंदिर आहे. देवाळ्याला 1965 ते 66 मध्ये ते बेगावला होते. 66 ते 68 देवाळा या गावी होते.
1985 मध्ये काही काळ ते कायरला राहिले आणि 1986 ते 87 मध्ये ते परत म्हणजे 1987 ते 96 पर्यंत वणीला राहिले. भक्त मंडळीमध्ये रुदा पाटील देरकर, डॉक्टर चव्हाण, बबनराव धानोरकर, पुंडलिकराव धानोरकर, वसंतराव धानोरकर ही बाबांची बंधू आहेत. त्याच्यानंतर किशनराव लांडे, तुकाराम पाटील विकनकर ही सगळी मंडळी त्यांची भक्त म्हणून होती. कात्रीचे नारायण महाराज, कात्री हे कळंबला लागून असलेलं गाव आहे. इथे 5 ऑगस्ट 1905 मध्ये नारायण महाराजांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ज्या समाजात झाला तो समाज कुंभार या नावानं ओळखला जातो. लहानपणी त्यांचे आई वडील हे म्हणजे मडके रांजण हे करायचे, विकायला न्यायचे आणि त्यावर सगळं घर चालायचं. नारायण महाराजांचं नाव जे मूळ नाव होतं ते राघोबा होतं आणि 35व्या वर्षी त्यांना 2 अपत्य होती. त्यांचं लग्नही झालं होतं. ते कौंडण्यपूरला गेले आणि तिथून थेट पंढरपूरला निघून गेले. त्याच्यानंतर ते मग अनेक वर्ष पंढरपूरच्या गुरु अपानंद महाराजांसोबत त्यांनी महाराष्ट्र भ्रमण केलं, फिरत राहिले. संसारापासून ते त्यांनी विरक्ती पत्करली आणि 8 वर्ष तिकडूनही आल्यानंतर त्यांनी कोरोच्या जंगलामध्ये तप केलं आणि 1949 मध्ये कात्री येथे नारायण मठ स्थापन केला. त्याच्यामध्ये विष्णू नारायणाची मूर्ती ठेवली म्हणून त्यांना ते लोक नारायणनाथ महाराज होतात. 1951 मध्ये मठाची स्थापना केल्यानंतर त्यांनी लोकांना बंधुभाव जोपासण्याची शिकवण, व्यसनमुक्तीची शिकवण हे सगळं दिलं आणि 26 ऑक्टोबर 1997 ला ते निर्वाणस्थ झाले. संत तुकाराम बाबा घाटंजी हे तर कोलाम समाजाचे होते. त्यांचा जन्म केव्हा झाला हे नेमकं जरी म्हणजे काळ नसला कुणालाही माहीत तरी 1976 ला ते वारले. पांढरकवड्यामध्ये त्यांचं निधन झालं. ते बेडकाचं कातरडं काढून ते त्याची डबली बनवायचे, वाजवायचे, गाणं म्हणायचे आणि गोकुल प्रसाद पंजाबी म्हणून घाटंजीमध्ये एक सद्गृहस्थ होते, त्यांच्याकडे ते राहायचे. ते गोकुल प्रसाद पंजाबी फार मनापासून त्यांची सेवा करायचे. घाटंजीमध्ये तुकाराम महाराजाचं मंदिर उभारलं गेलं आहे आणि तिथे आता सध्या माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी हे त्या मंदिराचं व्यवस्थापन सांभाळतात. संताला जातपात धर्म पंथ नसतो आणि म्हणून तुकाराम महाराजांचे जे भक्त होते ते त्यांच्या विधी अवस्थेत त्यांनी जे जे बोलायचे त्याच्यामुळे त्यांना ती उत्तरं सापडायची, त्यांच्या पद्धतीने जीवन घालत होते. तिरझडा या गावी गोसावी महाराज होते. हे काळेगाव मार्गावर पासून जवळ असलेला या गावी 1895 मध्ये एक तरुण अवस्थेत गोसावी महाराज नावाचे गृहस्थ आले. ते घोड्यावर बसून आले, पण त्याचं गाव काय, कुठले, ते त्यांचे आई वडील कुठले, काय कुठले, त्या काळामध्ये कोणी त्याची विशेष दखल घेतली नाही. ते फक्त कुणाच्या घरासमोर जाऊन उभे राहायचे आणि माई भिक्षा वाढ, मला जेवायला दे, एवढंच ते बोलायचे आणि भिक्षा घेऊन गावा लागत असलेल्या टेकडीवर ते राहायचे. त्या काळी ती फार उंच टेकडी होती, जायला व्यवस्थित रस्ता नव्हता. ते घोडा घेऊन तिथं जायचे, जपतप करायचे. ऊन वारा पाऊस थंडीमध्ये त्यांनी कधी मध्ये त्याची पर्वा केली नाही आणि जप आणि तप साधना याच्यामध्ये राहायचे. व काही लोकांना काही दिवस गेल्यानंतर त्यांचे आपोआप साक्षात्कार व्हायला लागले. 1931 मध्ये रुक्माबाई आगलावे नावाच्या अतिशय सामान्य कुटुंबात असलेल्या महिलेच्या स्वप्नात त्यांनी दृष्टांत दिला आणि त्या महिलेच्या पूर्व दिवशी आपल्याला महाराजांच्या निमित्त एक श्रद्धाभाव घेऊन महाप्रसाद करायचा आहे. ही परंपरा आजही चालू आहे. 1952 मध्ये तिरझडा गावामध्ये एक नाटक झालं. त्या काळामध्ये विचार करा तुम्ही, 1952चा काळ कसा असेल. म्हणजे त्यावेळेला रस्ते नव्हते, गाड्या बैलांना सगळा प्रवास होता. तिथे नाटक कंपनी आणि एक नाटक ठेवण्यात आलं. म्हणजे त्याच्यापूर्वी या 1952 पूर्वीच महाराज निर्वाण झालं होतं त्यांचा. तर तिथे त्या नाटक कंपनी सोबत एक देशपांडे नावाचे गृहस्थ जे होते ते मेकअप म्हणून आले. तर ते मेकअप वगैरे केल्यानंतर ते झोपून गेले ते आणि झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नात ते महाराज आले, गोसावी महाराज. त्यांनी सांगितलं की तू माझं चित्र काढ, तुला चित्र काढता येते आणि ते चित्र माझ्या मंदिरात नेऊन लाव. ते चित्र आजही त्या मंदिरात कायम आहे. आणि हा देशपांडे नावाचा जो गृहस्थ होता तो नंतर मग त्या गावातून निघून गेला. देवस्थानाला वर्ग दर्जा मिळालाय. दरवर्षी ते महाप्रसाद उत्सव होतो आणि या गावाची एक परंपरा आहे की माहेरी गेलेल्या अनेक लोक या निमित्तानं परत येतात. वास्तविक दिवाळी सणाला येत नाही, भाऊबीजेला येत नाही, पण या महाप्रसादाच्या निमित्ताने येतात दरवर्षी आणि उत्साहात तिथे हा
सगळा महाप्रसाद लोकांना दिला जातो. संत गदाजी महाराज गोरी या गावचं वैशिष्ट्य आहे की विदर्भामध्ये पांडुरणाही ते गोठमार होते फक्त होळीच्या दिवशी, आणि विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यात या दिवशी गोठमार होते. म्हणजे फाडी एवढाले दगड माळ्यावरून एकमेकावर फेकले जातात, एक गट खाली असतो एक गट वर असतो. ही परंपरा गदाजी महाराजांनी या 1890 मध्ये ते गोरीत अवतरलंय. उत्तर वाहिनी असलेल्या नाल्याच्या किनारी ते राहायचे, गावामध्ये फिरायचे, माधुकरी मागायचे, जेवण करायचे आणि गुराख्यांना घेऊन खेळायचे. आणि गुराख्यांना घेऊन खेळताना एक गोल रिंगण करायचे नदी त्या ओढ्याच्या काठामध्ये, आणि एकमेकावर दगडफेक करायची. ज्याला जखम झाली त्याला माती लावली की जखम दुरुस्त व्हायची. आणि मग गमतचा खेळ म्हणून, लहान मुलांचा खेळ म्हणून मग जिवंतच असलेल्या मुलाची प्रतियात्रा काढायची आणि खेळ संपायचा. आजही तीच प्रथा होळीच्या दिवशी गोरी या गावामध्ये जपली जाते. हे वैशिष्ट्य आहे आणि आजही गोठमार होते. एकदा ही गोठमार थांबवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. तर तिथे त्या गावामध्ये रोगराई पसरली, अनेकांना दृष्टांत झाला ही गोठमार पुन्हा सुरू करा म्हणून, आणि पुन्हा लोक तिथे डेप्युटेशन घेऊन गेले, विनंती केली आणि ही गोठमार पुन्हा सुरू झाली. कार्तिक एकादशीला त्यांची पुण्यतिथी या गोरी गदाजीला साजरी केली जाते. संत नानाबाबा हे यवतमाळचे संत होते. आपल्या माळीपुरा भागामध्ये नारायणराव आगरकर यांचे सुपुत्र म्हणून त्यांनी जन्म घेतला आणि वयाच्या 8व्या वर्षी ते घराबाहेर पडले. ते विधेयी संत होते. त्यांना ते बोलत नव्हते कोणाशी, आणि ते आपल्या याच्यामध्ये धून मध्ये राहायचे. तर वयाच्या 8व्या वर्षी घराबाहेर पडल्यानंतर दत्त चौकात एक पिंपळाच्या झाडाखाली एक घर होतं. तिथे भाडेकरी एक कुटुंब राहत होतं की जे एसटी मध्ये ते नोकरी करत होते, मुकुंदराव वरगट. तर या वरगटकडे त्यांची जी आई होती, त्यांची आई ताजुद्दीन बाबाची भक्त होती. आणि हे उपाध्याय रोडवर, म्हणजे आताचे जे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहे त्यांच्या घराजवळ ते हे वरगट कुटुंब अजूनही आहे नागपूरला. तर ते त्यांचे हे सुपुत्र, तर हे तिथे राहायचे दत्त चौकामध्ये यवतमाळच्या. तर त्यांच्या घरी नाना महाराज राहायचे. नाना महाराजांचे काही ठरलेले ठिकाण होते, ते कोणाकडे भिक्षा मागत नव्हते, काहीच नाही. त्यांच्या ठरलेल्या भक्तांकडे ते चहा मागायचे. तर याच्यामध्ये त्यांचे जे भक्त होते ते मनोहरपुरीवाला, म्हणजे नेहरू चौकात फेमस दुकान होतं पुरी आणि भाजीचं, तर मनोहरपुरीवाला तिथे त्यांच्याकडे थांबायचे. एक नाना दाढीवाला म्हणून एक नावी होता, त्यांच्याकडे थांबायचे. बुद्धू भैया साहू म्हणून मयूर हॉटेलचे एक मालक होते, दत्त चौकात अजूनही आहेत, तर त्यांच्याकडे थांबायचे. बाबा पाटील म्हणून एक नगरपालिकेचे कर्मचारी होते, ते नेताजी चौकात राहायचे, त्यांच्याकडे थांबायचे. मुकुंदरावच्या आई जे होत्या चंद्रभागाबाई, यांचा वसा भक्तीचा जो होता तो मग शेवटी त्या मुकुंदराव वरगट यांच्या ज्या पत्नी आहेत सिंधुताई, त्यांनी घेतला. सिंधुताईंनी त्यांची खूप सेवा केली. एक दिवस त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला महाराजांनी की मी रामनवमीला माझं निर्वाण होणार आहे. त्यावेळेला सिंधुताईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही रामनवमीला जाऊ नका, तो अतिशय आनंदाचा क्षण आहे, तुम्ही हनुमान जयंतीला वाटल्यास जा. आणि सगळ्या भक्तांनाही माहिती सांगितली. पहिल्यांदा सगळ्यांना खोटं वाटत होतं. मग एक द्रौपदाबाई नावाची एक बाई होती मागासवर्गीय समाजाची, तिलाही त्यांनी स्वप्नात जाऊन सांगितलं. आणि स्वप्नात जाऊन सांगितल्यानंतर मग तिनेही मग हा विषय मांडला आणि सर्वांनी त्यांना हात जोडले. आणि खरोखर ते हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे 4 एप्रिल 2004ला पहाटे 5 वाजता त्यांचं निर्वाण झालं. अजूनही रामनवमी ते हनुमान जयंती होतो. संत सखाराम महाराज गोकुलदार हे यांचं वैशिष्ट्य होतं. हे म्हणजे गोवारी समाजाचे होते, मागासवर्गीय समाजाचे होते, आदिवासी समाज ज्याला आपण म्हणतो त्या समाजाचे होते. परंतु कसे सामान्य गृहस्थासारखे जगायचे, टापटीप मध्ये जगायचे. अगदी त्यांचं धोतर पांढरं शुभ्र, खांद्यावर शेला, टोपी, चष्मा, पायात चपला, आणि खूप सुंदर बोलणं, सज्जन वागणूक होती त्यांची, अतिशय विनम्र वागायचे ते. आणि त्या गावातल्या एका उंच टेकडीवर हनुमानाचं देऊळ होतं, तिथे ते भक्ती करायचे, जपतप करायचे. म्हणजे शेतात काम करायचं, दिवसभर मिळाला वेळ तर देवळात जायचं. आणि गोरगरिबांना सुख आहे दुःख आहे त्याच्यामध्ये ते नेहमी अग्रणी राहायचे. संत म्हणून त्यांची त्या भागात मग प्रसिद्धी झाली. अनेक लोक त्यांच्याकडे यायचे, मग ते मार्गदर्शन करायचे कौटुंबिक समस्येवर. पण नागपूर, मध्य प्रदेश सारख्या भागातून त्यांच्यासाठी संत यायचे. आजही नागपूरचे लोक ते नसताना तिथे घेतात. आणि त्यांची खासियत होती की ते म्हणजे त्या
बजरंगबलीच्या देवळासमोर ते स्थानापन्न झाले की ते स्वतः सांगायचे की आज नागपूरहून लोक येतात, तर खरोखर नागपूरहून बघता यायचे. आज सांगायचे की मध्य प्रदेशातून इंदोरवरून येतात, तर खरोखर इंदोरवरून यायचे. हे म्हणून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं होतं हे कुणीही सांगू शकत नव्हतं. ते कसं झालं ते स्वतःही सांगू शकत नव्हते. आणि त्यांना मुलं होते, संसारिक व्यक्ती होते, ते पत्नी होती, त्यांना 4 मुलं होते, सुधाकर, रामभाऊ, पांडुरंग, ज्ञानेश्वर. ही मुलं अजूनही जिवंत आहेत आणि ते म्हणजे तेही आजही ते शेतीच करतात. 1921च्या महामारीमध्ये अनेकांना त्यांनी वनौषधी देऊन जीवदान दिलं. भक्तांना ते लाल धागा देत होते, उपासना करणाऱ्या भक्तांना, आणि त्यामुळे भक्तांना खूप म्हणजे त्यांचा सांसारिक फायदा होत होता असं लोक त्यावेळी सांगत होते. वयाच्या 86व्या वर्षी 29 ऑक्टोबर 1996ला त्यांचं निर्माण झालं. मित्र, ही म्हणजे स्वातंत्र्य संग्रामापासून आतापर्यंतची जी मंडळी आहे यांचा मी परिचय आपल्याला करून दिला. परंतु आता मी काही नेमके जे संत आहेत आता वर्तमान पिढीतले, त्यांचं जर चरित्र तुमच्यासमोर मी मांडलं नाही, म्हणजे उपसंहार करताना किंवा या विषयाचा समारोप करताना, तर तो आता संत वृत्तीनं वागणाऱ्या लोकांवर तो अन्याय होईल असं मला वाटतंय. आणि म्हणून मी काही लोकांचं चरित्र तुमच्या समोर, म्हणजे 4-2 संत आहेत त्यांचं चरित्र तुमच्या समोर ठेवतो. एक चिंदे महाराज, हे आपण नाव ऐकलं असेल. यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1924ला पुसद तालुक्यात नोहरा या गावी झाला होता. आणि त्यांचं मूळ नाव भुजंगराव कुंडकर असं होतं. हे वयाच्या 10व्या वर्षी यांनी घरदार सोडून दिलं आणि गाडगे बाबाच्या सोबत त्यांनी एक तप म्हणजे 12 वर्ष महाराष्ट्रभर भ्रमंती केली. म्हणजे गाव झाडून टाकणे, कीर्तनात बाबांना साथ संगत करणे, बाबांची सेवा करणे आणि बाबा म्हणेल त्याप्रमाणे वागणे, अशा रीतीने ते राहायचे. आणि बाबा जसे म्हणजे चिंध्याचे कपडे घालत होते तसेच कपडे ते चिंदे महाराजही घालत होते. आणि ज्या ज्या मंदिरात कोंबड्या बकऱ्यांचा बळी दिला जात असेल त्या ठिकाणी जाऊन ते विरोध करायचे आणि तुम्ही प्राण्यांचा जीव घेऊ नका असं मार्गदर्शन करायचे. व्यसनमुक्तीचं कीर्तन करायचे, लोकांना दारू पिण्यापासून परावृत्त करायचे, लोकांना कौटुंबिक मार्गदर्शन करायचे. आणि त्यांचा नियम होता की फक्त कुठल्याही गावात गेले तरी ते 4 घरी फक्त माधुकरी म्हणतात, 5व्या घरी ते कधी गेले नाही. जे मिळेल ते, ज्या घरी नाही दिलं तिथे ते ईश्वर तुम्हाला सुखाचं ठेव असं म्हणायचे आणि आनंदानं दुसरं घर ते मागायचे. कारंजा, चांदूर रेल्वे, गव्हा, बुलढाणा जिल्ह्यात, विदर्भात 5000 गावात त्यांनी कीर्तन तर केलीच केली. पण या कारंजा, चांदूर रेल्वे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मिळालेला जो पैसा आहे त्याच्यातून शाळेच्या इमारती उभ्या केल्या. हा चमत्कार फक्त सामान्य कुटुंबातून आलेल्या चिंदे महाराजांनी करावा हे यवतमाळ जिल्ह्यासाठी फार घोषणावह असं आहे. आणि बाबा डेबूजी म्हणजे गाडगे बाबा त्यांनी जी भजनं लिहिली ती भजनं अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर यांनी गायलेली आहे. त्यांनी कधी ते टाळटी मागितली नाही. म्हणजे शब्दाचं सामर्थ्य सुद्धा त्याच्यात होतं. अतिशय रसाळ अशी वाणी होती. पट्टीचे गाणारे महाराज होते आणि ते त्या कीर्तनात लोकांना दंग कसं करायचं याची त्यांच्याजवळ फार मोठी शक्ती होती. डॉक्टर पंजाबराव देशमुख त्या काळात, वीर वामनराव जोशी, बाबासाहेब खापर्डे अशा थोर म्हणजे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अशी सेनापतीशी त्यांचा परिचय होता आणि त्यांनी जवळून बघितलं होतं. 25 मार्च 2004ला त्यांचं निधन झालं. ज्या ठिकाणी त्यांना अध्यात्माचा अनुग्रह झाला तर ते धामणगाव रेल्वे तालुक्यात गुंजी नावाची एक टेकडी आहे, त्या ठिकाणी त्यांना समाधी देण्यात आली. आणि तिथे आता त्या समाधीच्या स्थळी अजूनही त्यांचा जो शिष्य परिवार आहे तो नेहमी दर्शनाला जात असतो. मुस्लिम पीर, फकीर आणि संत यांची परंपरा यवतमाळमध्ये सुद्धा आहे. बाबा धुमाल शाह वलीचा दर्गा इंदिरा मार्केटमध्ये, हे 1890 मध्ये यवतमाळला ही धुमाल शाह बाबा अवतरले. पूर्वीच्या काळी जे स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे जे शिलेदार होते, जो क्रांतिकारी गट होता जहाल गट टिळकांचा, त्याच्यामध्ये सिद्धनाथ काणे यांचं नाव फार अग्रणी होतं. आणि या सिद्धनाथ काणे ते आध्यात्मिक गुरु होते बाबा धुमाल शाह. आणि जेव्हा कानेंनी स्वतःचं घर बांधलं मोठं, हनुमान आखाडा उभा केला यवतमाळ शहरामध्ये, तेव्हा त्यांनी धुमाल शाह बाबांच्या दर्ग्यासाठी जागा तिथे दिली. आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून या दर्ग्याकडे तेव्हापासून पाहण्यात येते. शक्करगंजचे फरीद बाबा, नागपूर, यवतमाळ नागपूर रोडवर हा दर्गा आहे. हे सुफी ज्ञानी संत होते. 18व्या शतकामध्ये ते या ठिकाणी
त्यांचं वास्तव्य होतं काही काळ, आणि तिथे हिंदू मुस्लिम भक्त जायचे. ते सुफी आणि गीतं म्हणायचे. म्हणजे त्यांचं एक गीत होतं, कौवा चुन खाइयो चुन चुन मांस, दो आके रहने दीजो मुहे पिया मिलन की आस. हा पिया म्हणजे कोण, हा प्रीतम म्हणजे कोण, तर ईश्वर. फक्त ईश्वराचं मला दर्शन घडावं म्हणून माझे डोळे हे कावळ्या तू शाश्वत ठेव, बाकीचं संपूर्ण शरीराचं मांस खा, असं ते सांगायचे. गेडाम नगरामध्ये एक शैलानी दर्गा आहे यवतमाळमध्ये. आता शैलानीचा अर्थ काय होतो की अरबी स्थानामधून जे लोक मुस्लिम लोक यायचे संत वृत्तीचे, त्यांना शैलानी म्हटलं जायचं. तर ते काही काळ वास्तव्य होतंच त्यांचं. आणि आजही ते त्यांच्या वास्तव्याने पुढे झालेल्या भूमीमध्ये अनेक मुस्लिम, अनेक हिंदू लोक, त्याचे ट्रस्टी सुद्धा अनेक हिंदू आणि मुस्लिम आहेत. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला हा दर्गा आहे. दरवर्षी इथे सुद्धा रामनवमीला उत्सव होतो. आणि यवतमाळची भूमी अशी त्या आरणीचा ठाणेदार असेल, त्याच्या डोक्यावर तो म्हणजे जी वडकी जवळ त्यांनी मठ उभा केलेला आहे. अनेक म्हणजे वर्ष ते या मठामध्ये वास्तव्याला आहे. हे 8 वर्षाचे असताना वेगळे राहू लागले. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदाच्या चारित्र्याचं वाचन केल्यानंतर त्यांच्यावर एवढा प्रभाव झाला की ते बीकॉम होईपर्यंत त्यांनी घरातल्या कुठल्याही माणसाच्या व्यक्तीच्या हाताने केलेलं अन्न तर ग्रहण केलंच नाही. स्वतःच्या हस्ताने त्यांनी ते अन्न शिजवलं आणि ते खात राहिले. आणि बीकॉम झाल्यानंतर ते हरिद्वारला निघून गेले. येथे त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि रामकृष्ण परमहंसाच्या पंथामध्ये ते सामील झाले. आणि वडकेजवळ आता ते राहतात. सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय विलासराव यांचे ते बंधू आहेत. जिल्ह्यामध्ये ज्या अंकुर साहित्य संघाच्या जिल्हाध्यक्ष आहेत विद्या खडसे, त्यांचे ते बंधू आहेत. सुकळीचे विनायक जाधव महाराज यांचंही शिक्षण कळमला झालं. या व्यक्तीबद्दल मी काय सांगावं, म्हणजे वैद्यनाथ कंपनीत फार मोठ्या हुद्द्यावर ते होते आणि त्यांना कॅन्सर झाला. मग कॅन्सर झाल्यानंतर घरामध्ये मग कमावत्या माणसाला कॅन्सर झाला होते म्हणून गेला आणि ते सरळ सप्तशृंगीला निघून गेले. सप्तशृंगीला निघून गेल्यानंतर तिथल्या जंगलात त्यांनी तपश्चर्या केली, तपसाधना केली आणि जंगलातच वनस्पती शोधून त्यांनी स्वतः उपचार केले, स्वतःचा कॅन्सर दुरुस्त केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की विजयसिंह मोहिते पाटील, रामकृष्ण विखे पाटील यांना देखील त्यांनी औषधे दिली. म्हणजे ही सगळी नेते मंडळी, मोठी मोठी नेते मंडळी त्यांच्या परिचयाची होती. आणि मग 14 वर्ष त्यांनी तिकडेच घालवली. घरच्या लोकांना असं वाटलं की आता हे गेले, हे मरण पावले. म्हणजे खुंटीला फोटो टांगून ते फक्त तेवढाच फोटो पाहत होते घरचे लोक. पण 14 वर्षानंतर ते परत आले, कळंबला आले प्रथम. आणि त्यांनी मग तिथे कळंबच्या एका गॅस एजन्सीमध्ये गॅस शेगडी विकत घेतली आणि घरी जाताना काहीतरी घेऊन जावं म्हणून मग ते गॅस सिलेंडर शेगडी घेऊन गावात गेले. आजही ते गावात उपचार करतात अनेकांना आणि संत वृत्तीने मार्गदर्शन करतात. मधुकर महाराज खोडे हे म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे आणि महाराष्ट्राचे नावाजलेले संत यवतमाळ जिल्ह्यात आहेत. सध्या
65 त्यांचं वय झुकलेलं आहे आणि यवतमाळ जिल्ह्याचे ते संत आहेत. 15 मे 1955 ला इसापूर म्हणजे दिग्रस तालुक्यात त्यांचा जन्म झाला. बालपणी गाडगेबाबा यांच्या घरी आले आणि त्यांच्या मांडीवर मधुकर महाराज खोडे, त्यांना आपण खराटे महाराज म्हणतो, ते खेळले. हा त्यांना गाडगेबाबाचा बरीच स्पर्श झाला आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं. त्यांचे बंधू ज्ञानेश्वर हे शेतीही बघतात आणि महाराजांच्या कार्यक्रमाचं नियोजन करतात. सगळ्यात लहान बंधू जे आहेत ते कार्यक्रमामध्ये हार्मोनियम वादन करतात. गुरुदेव सेवा मंडळाची महाराजांनी स्थापना केली 16व्या वर्षी आणि गावात पहिल्यांदा व्यायामशाळा सुद्धा उघडली. त्यांची जी सहधर्मचारिणी आहे मालतीबाई, या सुद्धा स्त्रियांसाठी प्रबोधन वर्ग घेतात. 1977 मध्ये संत हरिसा गुरुजींचा अनुग्रह घेतला त्यांनी आणि चिखली ते माहूर अशी 1981 ते 1992 पर्यंत सतत म्हणजे पदयात्रा केली. गुरुवर्य सखाराम महाराज चौधरीच्या सहवासामध्ये ते बापटा या गावी त्यांनी आई इंदुमतीच्या आग्रहाने पहिलं कीर्तन केलं होतं. त्यानंतर संत नरहरी महाराज यांचा अनुग्रह घेऊन त्यांनी 1989 मध्ये धामणी या गावी पुसद जवळ पहिला भागवत सप्ताह केला आणि तिथून महाराज खूप प्रसिद्धी पावले. अत्यंत रसाळवाणी, अत्यंत गोड गळा आणि विषय मांडण्याची त्यांची जी पद्धत होती त्यामुळे ते इतके प्रसिद्धीस पावले की 1990 ते 2000 मध्ये विदर्भात त्यांनी म्हणजे केवळ या 1 वर्षाच्या पिरियड म्हणजे 10 वर्षाच्या पिरियड मध्ये 1000 भागवत सप्ताह केले. तुळशीराम महाराज दापूरकर कडून त्यांना म्हणजे व्यसनमुक्ती सम्राट ही उपाधी मिळाली. 1994 ते 96 मध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जे साक्षरता अभियान झालं होतं मोठ्या प्रमाणात, त्याच्यामध्ये त्यांनी जनजागृतीचा विडा उचलला होता आणि एकही पैसा न घेता मोफत त्यांनी जिल्हाभर जनजागृती केली होती. 1994 मध्ये त्यांच्या आईच्या स्मृत्यर्थ त्यांनी चातुर्मास समाप्तीच्या पर्वावर कालाशिदोरी नावाचा उपक्रम पंढरपूरमध्ये राबवला आणि विशेष म्हणजे 2001 मध्ये विदर्भ मीरा संत अलकाश्री यांच्यासोबत त्यांनी दक्षिणेत जाऊन व्यसनमुक्ती प्रचार केला. APJ कलाम यांच्या बंधूची भेट घेतली. 2001 मध्ये पुणेला आंबेडकर सभागृहामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने व्यसनमुक्ती सम्राट असा पुरस्कार दिला आणि तेव्हापासून त्यांचा वाढदिवस जो आहे तो ग्रामशुद्धी दिन म्हणून साजरा केला जातो. संत अनंत महाराज हे कोटुर्लेचे, ते कृष्णापूरला जन्मले. ती इस्तारे महाराजांचा अनुग्रह घेऊन आजही समाजसेवा करतात. अनंत महाराज हनुमती मारेगावला राहतात. ते न्हावी जातीच्या कुटुंबामध्ये जन्माला आले. 10वी पर्यंत शिक्षण झालं. आयुर्वेदिक औषधी देऊन त्यांनी अनेकांचं जीवन म्हणजे चांगलं केलं. लोकांचं आरोग्य सुधारलं. अनेकांना त्यांनी म्हणजे व्यसनापासून मुक्त केलं. 25 शिष्यांची एक त्यांनी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला शाखा तयार केली. हे 25 शिष्य गावोगावी जाऊन सर्व धर्म समभाव, व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छता याचा प्रचार आणि प्रसार करतात. राष्ट्रसेवाची गुरुदेव मंडळी त्यांच्या सेवेला असते आणि सावळी वाघ म्हणजे हिंगणघाट तालुक्यातील पांडुरंग महाराजांचा अनुग्रह ते पाळतात. अशा तऱ्हेनं ही सगळी मंडळी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या वर्तमान अवस्थेमध्ये ही 4-5 मंडळी आहेत. मित्र, मी आपल्याला जुन्या संतांचा स्वातंत्र्य संग्रामासोबत कसा संबंध होता हे सांगताना दिग्रस पासून उदाहरण दिलं तुम्हाला आणि शेवटी मुंगसाजी महाराजापर्यंत मी तुम्हाला आणून ठेवलं. त्याच्यानंतर सांबा महाराजापर्यंत आणून ठेवलं. त्याच्यानंतर हे जे मोजके जी 4-5 संत आहेत विद्यमान अवस्थेमध्ये खराटे महाराजापर्यंत, ही संतांची परंपरा, मराठी संत आणि सोबतच कुठलाही मराठीनं कधी भेदभाव केला नाही. म्हणजे त्याच्यामुळं आपण काही जे इतर समाजातील जे संत होते म्हणजे महानुभाव पंथी असतील त्यांची मराठीच भाषा होती. जे पीर संत झाले, मुस्लिम समाजाचे संत झाले, ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते. त्यांची एक परंपरा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मी. अर्थातच हे सगळं जे आहे हे लिखित पोथ्या, ग्रंथ, स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे संदर्भ असलेले PhDचे प्रबंध याच्यातून काढलेली माहिती आहे. याच्यामध्ये जे काही चुकलं असेल ते माझं असू शकते आणि जे काही बरोबर असेल ते तुमच्या कृपेनं लाभलेला तो एक प्रसाद असू शकतो. आपली कृपा असू शकते, आपलं प्रेम असू शकते, आपलं स्नेह असू शकते. त्याच्यानंतर या आणि
प्रशासन अधिकारी श्री डोईफुडे सर या सर्वांचे, तसेच चव्हाण मॅडम या सर्वांचे, या सगळ्या कर्मचारी बांधवांचे आभार मानतो. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. बंद असलेले दरवाजे संतांनीच उघडे केले. सर्व देवांची लेकरे आहेत, कोणी उच्च नाही कोणी नीच नाही, सर्व समान आहेत. देवाला प्राप्त करण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही. सर्व जात पात धर्म पंथ या पलीकडे जाऊन त्यांनी एकच धर्म शिकवला, तो धर्म म्हणजे मानवता. संतांनी फक्त माणसावरच नाही तर पशु पक्षी झाडे तर सर्व निसर्गावरच प्रेम करायला शिकवले. संतांनी अध्यात्माबरोबरच नैतिक मूल्य व समाज प्रबोधन करून एक प्रकारे सामाजिक संतुलन साधून समाजाला अधःपतनापासून वाचवले. समाजात प्रेम करुणा या मूल्यांचा प्रसार करून एकता बंधुता समता निर्माण केली. मित्रांनो, दिव्याखाली अंधार असतो. आपण जगाचा अभ्यास करतो, पण कधी कधी आपल्याला जन्मभूमीबद्दलच काही व्यक्तींना माहित असेल. जगाच्या कल्याणासाठी सर्वस्व त्याग करणारे देवस्वरूप संत या भूमीला लाभले. पौराणिक काळापासून यवतमाळ जिल्ह्यात जवळ सर्व पंथाचे संत आपल्याकडे आहेत, जसे की गोसावी पंथ, नाथपंथी, वारकरी पंथी, महानवपंथी, सुफीपंथी, पीरपंथी, तसेच सर्व धर्माचे व जातीचे संत या यवतमाळच्या भूमीला लागून या भूमीला त्यांनी पवित्र केली. इतक्या थोर संत परंपरेची महती व माहिती प्राध्यापक पद्माकर मलकापुरे यांनी अतिशय सुंदररित्या आपल्याला सांगितले. त्याबद्दल मी त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मनपूर्वक आभार मानतो. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित व्याख्यानमालेतील उद्या मराठी गझल या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या बरोबर असतील गझल नवाज भीमराव दादा पांचाळे. तर मित्रांनो, भेटूया उद्या ह्याच वेळेस, पण नवीन विषयासह. धन्यवाद. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन. जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी. तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया.